अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। एक नम्र आणि महत्वाची विशेष सूचना आहे की आपण एवढ्या लांब जे आलोय अडचणी समस्यासाठी, तर त्याची परमेश्वराच्या कृपेने आपल्याला उत्तर प्राप्त होत असते, मार्ग सांगितला जातो। त्यामुळं फोनचं डिस्टर्ब होते ती, जर फोन कोणाचं चालू असतील तर तासगाव तालुक्यात शेवटचं गाव आमचं आज आडवळणी गाव आहे। खास एखाद्या पाहुण्यांना जरी बोलवलं तर या म्हटलं तरी यायला पाहुणं कंटाळते ते, अशा ठिकाणी हे गाव। तर आज जे आपण आलाय गाव आम्ही बघितले तिथे वहीमध्ये की श्रीरामपूर, म्हणजे जवळजवळ मनमाडच्या पुढंच ना श्रीरामपूर। अफजलपूरचं कोण आले? गाणगापूर जवळ अफजलपूर, लक्षात घ्या। आज अनेक ठिकाणी कुडाळ बिडाळ वाय सातारा पुणे मुंबई एवढ्या लांब जे आपण आलोय ते इथे यायचं मुख्य कारण काय आपलं हे मात्र आपण जाणलं पाहिजे। आणि जे आपण आता फिरायला लागलो एवढं जग दुनिया सारखं प्रत्येक गोष्टीला, तर ही कुठंतरी थांबवा। आणि हे थांबवायचं असेल तर याला वाढलं जातं, आणि हे प्रमाण वाढलं की मग आपल्याला सल्ला मिळतो। चार माणसं सांगते की तुम्हाला एवढं दमवायला लागलंय, तुमच्या पाठीमाग काय लागलंय का बघा, आम्ही जे हरकत नाही। आज ह्या घटना कशा घडल्या, आज दत्त महाराजांचं या ठिकाणी आगमन कसं झालं हे मात्र समजणं आपल्याला गरजच आहे। का तर पूर्ण माहिती घ्या। आज जे आपण जग दुनिया नुसतंच फिरतोय अंगारा भंडारा नारळ, हे थांबवा कुठेतरी, सत्य परिस्थिती विचारात घ्या आणि ह्यातून निघायचा सोपा मार्ग आहे तुम्हाला, आणि तो स्वतःच तयार करा। कुठल्या देव देवऋषी मांत्रिककड किंवा आमच्यावर विसंबून राहू नका, स्वतःच्या सामर्थ्य स्वतः निर्माण करा, त्याच वेळी आपण अडचणीतनं संकटातनं बाहेर येऊ शकतोय। तर माऊली हा त्रास काय असतोय ह्याच्याबद्दल आज मी प्रबोधन करत असताना माझ्या जीवनात घडलेली सत्य घटना मी सांगतोय। ह्यात कुठलीही एक शब्द मला खोटं बोलायची गरज नाही, कुठली सहानुभूतीची तुमची गरज नाही, पण मी काय भोगलोय तीच आपल्या परिवारात भोग येऊन येते। म्हणून आपण काय केलं पाहिजे ह्याचा निर्णय मात्र तुम्ही सर्वस्वी तुमच्या तुम्ही घ्या, इथं सक्ती करायची गरज आम्हाला नाही। तर मी स्वतः अंधश्रद्धेच्या विरुद्ध कार्य करणारा माणूस होतो, पण देव आहे मानणारा होतो, नास्तिक अजिबात नव्हतो। पण असलं करणे बाधा भूत पिशाच्या लागेल असल्या भानगडी मला पटत नव्हत्या, आणि ह्या गोष्टी मी मानत नव्हतो। असल्या गोष्टीत त्रास असतोय का तर आज आपण 21व्या शतकात दिसतोय ना, असं कुठलं असतंय काय, अशा गोष्टीत मी होतो। पण माऊली ज्यावेळी आपल्याला स्वतःवर वेळ येते आणि स्वतः त्रास ज्यावेळी अनुभवला जातो त्यावेळी मात्र काहीतरी अशा शक्त्या आहेत म्हणायला हरकत नाही। तर हा त्रास कळतो कधी, तर आपल्याला अल्लडपणात त्रास समजत नाही। ज्यावेळी आपलं लग्न होतं त्यावेळी 25% जबाबदारी येते आणि त्यावेळी थोडा बहुत त्रास समजतो, आणि हा त्रास झाल्यानंतर मग पुढचा हळूहळू आपल्याला वय वाढत तसं त्रास समजतो। तसंच आमच्या जीवनात त्रास अगोदरपासून शेतकरी कुटुंबात होता, पण आम्हाला माहित नव्हतं की पण उत्पन्नाचं साधन किती जरी केलं तरी यश नाही, घरात ताळमेळ नाही, कामाला जाणे लोकांच्या हितवर परिस्थिती आमची होती। आणि वडिलांच्या काळात पूर्वीचं चांगलं होतं, आजोबांच्या काळात पुन्हा परिस्थिती बिघडली। आजचा सूर्य उद्याच्याला मावळतो संध्याकाळी, तसं परिस्थिती होती, ठीक आहे, तो विषय झाला। आणि त्रास समजला कधी माऊली 1995ला लग्न झालं माझं। स्वतः मी अंधश्रद्धेच्या विरुद्ध कार्य करणारा 90च्या दरम्यानचा माणूस होतो, म्हणजे या असल्या गोष्टी असल्या मानत नव्हतो। आणि 95ला लग्न झालं, 96ला मुलगी झाली। जन्मल्यापासून दवाखान्यात, म्हणजे बघा त्रासाच्या बाजू सांगतोय थोडक्यात, तुमच्या घरी बी ही स्टेप आहे का समजून घ्या। 96ला मुलगी झाली, जन्मल्यावर काचेच्या पेटीत ठेवण्यापासून मुलीची सुरुवात। काचेच्या पेटीत आज एक रेग्युलर प्रसंग होऊन बसलाय, पण त्यातनं मुलं व्यवस्थित होती ती, पण आमची मुलगी व्यवस्थित झाली नाही। सारखं तिला दवाखाना डॉक्टर, शारीरिक त्रास तिला, मानसिक त्रास आम्हाला। ह्या घटना मात्र त्या मुलगीला 4 वर्ष नुसते औषधावरच जगवली, बाकी काय सरळ झाले नाही, चालता शेवटपर्यंत त्या मुलीला आलं नाही। झालं तो कसा तरी नशिबाचा भाग म्हणून मी स्वीकारला तो, का तर मी सायन्स मानणारा माणूस आहे। आज तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की सायन्स आपण मान्यच करायचं आहे, आणि मी सुद्धा सायन्स मान्य करणार होतो, अजून मी मान्य करतो। सायन्स मान्य करत असताना ह्या युगात विज्ञान मान्य करत असताना अध्यात्म सुद्धा किती पुढे आहे आणि अध्यात्म सुद्धा काय करतं हे मात्र हिथं बघून आपण निर्णय नंतर घेऊ शकता। तर मुलीचा त्रास सुद्धा मान्य केलं। खरा त्रास कधी म्हणायचा की ज्यावेळी आपल्या कुटुंबातली माणसं अचानक जात असते ती, त्यावेळी खरा त्रास चालू झाला म्हणायचा। आजची परिस्थिती उद्या येता पैसा आजचा उद्या येईल हा भाग वेगळा। तर 2000 सालापासून मात्र त्याची तीव्रता वाढली त्रासाची।
तीव्रता वाढली कशी की 2000 साली वडिलांचं वय 60 वर्षाच्या आसपास होतं, दम्याचा त्रास होता, विज्ञान सायन्स मानणारा माणूस मी होतो. सकाळी भेटून वडिलांना सांगलीला व्यवसायाला गेलो, दुपारी फोन आला की वडील वारले. ठीक आहे, दम्याच्या त्रासामुळे श्वासाचा प्रकार काहीतरी झाला असेल, त्यातनं मृत्यू झाला असेल हे मान्य केलं. झालं, वडिलांचा हातचा कसा तर पचवतोय. त्यानंतर 2001 साली मुलगी आजारी पडली की दवाखाना. इथं जोग डॉक्टर म्हणून तासगावला गुरुवार पेठेत आहेत, त्या ठिकाणी मुलीला ऍडमिट केलं. दुपारी संध्याकाळी एकुलती एक मुलगी संपली. झालं, डॉक्टरने सांगितलं की एकुलती एकच होती मुलगी, की लघवी थटल्यामुळे मुलीचा मृत्यू. ठीक आहे, सायन्स प्रमाणे ते सुद्धा मी मान्य करणार माणूस. ती बी कसं तर हातचा पचवला. त्यानंतर तिसरा प्रॉब्लेम चालू झाला लगेच त्याच्या पाठोपाठ, मंडळीचं डोकं दुखणे. साध्या बाबी असते त्या माऊली लक्षात घ्या, किरकोळ बाबीतच हा त्रास कुठवर जातो बघा. डोकं दुखतंय म्हटलं की याला दवाखान्याशिवाय काय बघणे उपाय नव्हता. मी दवाखाना मानणारा माणूस. इथं मांजर डॅमचं गाव आहे, 4 किलोमीटर इथून 4 किलोमीटर. तिथं डॉक्टरना 4-5 वेळा धावलं. BAMS झालेलं डॉक्टर आहे, तिथलंच ट्रीटमेंट घेतलं, गुण येईना डोक्यावरचा. त्यांनी त्यानंतर जाधव डॉक्टर म्हणून MD आहेत तासगावला, त्यांचं ट्रीटमेंट घेतलं. त्यांचंही 4-5 वेळा बघितल्यानंतर गुण येणं. मग मात्र त्यांनी विक्रमशेठ जाधव न्यूरोलॉजी सर्जन आहेत मिरजला, ऐकून माहिती असतील कुणाला तरी, त्या ठिकाणी पाठवलं. का तर डोक्याचं तज्ञ स्पेशालिस्ट म्हणून तिथं पाठवलं. ठीक आहे, आपण सायन्स प्रमाणे आपण त्या दवाखान्यात गेलो आणि तिथं ऍडमिट केलं. म्हणजे ऍडमिट केल्यानंतर तब्येत व्यवस्थित 2-4 दिवसानंतर झाल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की तुम्ही 10 दिवसांनी या. आता कोणतीही गोष्ट घटना झाल्यानंतर पंचनामा होतो, त्याच्या अगोदर पंचनामा होत नाही. तसं मी आमच्या मंडळीचं मृत्यू झाल्यानंतर बघितलं की ह्या घटना कधी घडत होत्या. तर ह्या घटना माऊली ज्यावेळी ती डोकं दुखायचा जे त्रास होता तो पौर्णिमाला अमावस्याला होत होता. पण मी मानत नव्हतो असत्या पंचांग कॅलेंडर देवदेवरशी असं काय नाही. ज्यावेळी तिला ऍडमिट केलं तर त्यावेळी बरोबर पौर्णिमा होती. नंतर बघितलंय सगळं परीक्षण केलेली घटना. आणि पौर्णिमेला ऍडमिट केलं. डॉक्टरने 4 दिवस ठेवून घेतलं आणि डॉक्टरने सांगितलं की 10 दिवसांनी तुम्ही रिचेकला आणा. आता काय येणार पुढे 10 दिवसांनी? पौर्णिमेला ऍडमिट 4 दिवस ठेवलं, 10 दिवसांनी काय येणार? अमावस्या. हे काय माहित नव्हतं विज्ञानाला, पण हे काय पंचांग कॅलेंडर बघायचा विषय नव्हता. सासरवाडी आमची निम्मी, तिथं मंडळीला ठेवलं होतं. आणि आता उद्याच्याला दाखवायला न्यायचं. मंडळी मात्र भक्ती मार्गातला. माझा भक्ती मार्ग फक्त देवाला पाया पडण्यापुरतं, त्याच्या पुढचं अध्यात्म मला माहित नव्हतं. आणि मंडळी मात्र संतोष मातेचं व्रत, शंकराचं ही ती सगळं करत होती ती बिचारी. आणि तिनं म्हणजे उद्याच्याला दाखवायचे आहे, म्हणजे अमावस्येच्या आदल्या दिवशी संतोष मातेचाच उपास होता. शुक्रवारचा उपास सोडला रात्री आणि चालत जात असतानाच एकाएकी बोलायची बंद झाली, म्हणजे वाचा गेली. गेल्यानंतर मात्र लगेच पाहुण्याने ICU मध्ये ऍडमिट केलं विक्रमशेठ जाधवांच्या. ट्रीटमेंट चालू झालं आणि ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर माऊली 2 दिवसानंतर तब्येत व्यवस्थित व्हायला लागली, समाधान वाटलं. त्यावेळी वयस्कर माणसं, अगदी वयस्कर माणसं, एक 50-60 वर्षाच्या आसपासची आमचे संबंधित 2 दवाखान्यात बघायला आली मंडळीनं आमच्या, मला भेटायला आली. आणि त्या वयस्कर 2 माणसांनी मला सल्ला दिला. बालू म्हणले 4 वर्ष बघतोय, म्हणला तुला एवढा त्रास आहे, तुझ्या पाठीमाग काय लागलंय का बघ. आणि ही ज्यावेळी 4ही बाजूनं टोलं आपल्याला बसते ती, किंवा 4ही बाजूनं ज्यावेळी आपण अडचण येतो त्यावेळी मात्र अशा काहीतरी गोष्टीवर लक्ष केंद्रित होत असतं. आणि त्यावेळी मी अंधश्रद्धेत असून मी मला वाटलं की खरंच आपल्या पाठीमाग काय असेल काय. आता ही बघायचं कुठं, का तर देव देवऋषी मांत्रिक तांत्रिक आपल्याला ह्या चक्रातलं काय माहित नव्हतं. त्यावेळी परमेश्वरी कृपा आघात असत्या, जे काय घडवायचं असतं ते लाखो जन्माचं नियोजन असल्यासारखं त्यांचं नियोजन असतंय. तर हा पुतण्या आहे आमचा मौली. हा पुतण्याला लहानपणापासून त्रिकाळ ज्ञान दिव्य दृष्टी आहे, पण हे आम्हाला माहित नव्हतं. का तर अध्यात्म नसल्यामुळं त्रिकाळ ज्ञान कशाला म्हणते ती, दिव्य दृष्टी कशाला म्हणते ती ही कल्पना नव्हती. फक्त ही आम्हाला माहित कशाला झालं की ह्याला जमिनीतलं पाणी दिसायचं. पाणी दिसतंय म्हटलं की पानाड्या. 8-10 वर्षापासून पाणी दिसायचं त्याला. सरळ असं चालला तर ते भ्यायचा तिथं पुढे जाताना पाऊल टाकताना, म्हणजे त्याला एवढं खाली जमिनीतलं पाणी दिसायचं. मग पाणी दिसायचं म्हणल्यानंतर पानाड्या झाला. पानाड्या आपल्या शेतात येतो किंवा प्लॉटवर येतो, ह्याला पानाड्या म्हटलं जातं. पण आमच्या घरात ही पद्धत ह्याची अशी होती की आमच्यात अंगात विंगात कुणाच्यात येत नाही. फक्त 2 अगरबत्त्या झाल्या की त्याचं त्रिकाज्ञान जागृत होतं. आणि पुढच्या माणसाची जमीन कशी आहे, त्या जमिनीत किती प्रवाहाचं पाणी कुठल्या ठिकाणी आहे, तिथं मोठी झाडं असतील तर ते झाडं दिसणार. पाणी किती प्रवाहाचं एका ठिकाणी मिळलंय ही इथं बसून सांगायचा 8-10 वर्षाचा मुलगा.
आता मी अंधश्रद्धेचा हा दैवी हिथंच टोकाचं भूमिका. मग त्या माणसाला मी विचारायचो की बाबा अशी लांबडी पट्टी आहे का तो सांगताना, तर तो व्यक्ती आहे म्हणायचा. मग मला वाटायचं की आपल्या घरी आल्यानंतर नाही कसं म्हणायचं, म्हणून हा व्यक्ती होय म्हणायचा. मग त्याला सांगायचं की बाबा पॉईंट दाखवायला आम्ही येतो, का तर 6 इंचीचा व्यास असतो बोरचा आणि ती जागा दाखवणं गरजेचं असतंय. मग तिथं याला घेऊन जायचं. पण डोक्यात येणं सांगितलेलं पूर्ण ठेवलेलं लांबडी पट्टी 3 ठिकाणी, म्हणजे 3 पडद्याचं पाणी कोपऱ्यात किंवा मध्ये सेंटरला गेलं की तिथं हुबेहूब जमीन असायची. बर, पुन्हा पॉईंट फिक्स करायचा. तो पॉईंट फिक्स केला की ती जागा बी ह्यानं सांगितलेल्या पद्धतीत असायची. ठीक आहे, ही एक बाय चान्स घडू शकतं. पण ज्यावेळी पोर मारायचं त्यावेळी त्या माणसाला सांगायचं की तुम्ही आम्हाला बोलवा, का तर आम्हाला तिथं आलो की सत्य काय आहे, किती पडता येते, काय झालंय आम्हाला कळत. तो माणूस बी बोलवायचा, का तर जबाबदारी होती. का तर 25-30 हजार रुपये लोकांचं जाते ती, एखादा शेतकरी आपला त्यात बुडू नये म्हणून स्वतः जायचं ह्याला घेऊन. मला दिसायचं काय नव्हतं. गेलं की तिथं ह्यानं 1 पडदा पाण्याचा सांगितलं तर 1च लागणार, 2 सांगितलं तर 2 आणि 3 सांगितलं तर 3. ह्याचा अभ्यास मात्र मी 3 महिने फिरून केलाय. मग किती 1-2 वेळ दिवस अभ्यास करत, पण मी 3 महिने केलं. का तर मी स्वतः अंधश्रद्धेचं कार्य करणार माणूस असल्यामुळं हे विषय पुन्हा 3 महिन्यानंतर कळलं की आपल्या पुतण्याला जमिनीतलं पाणी दिसू शकते. पुन्हा शंका घ्यायची काय गरज नाही. तो विषय संपला आणि त्याचा उपयोग भगवंताच्या कृपेनं मला दवाखान्यात आला. सहज डोक्यात आलं परमेश्वरी कृपेनं की आपल्या पुतण्याला जमिनीच्या खालचं 500 फुटावरचं जिथं 1000 फुटावरचं पाणी दिसतंय तिथं आपल्या घरातली अडचण का दिसणार नाही. हा आजोळीत होता, सख्या बहिणी सख्या जाऊ असल्यामुळे हिची मावशीत होती आमची मंडळी ती, आणि ही आजोळी शाळेला होता. फोन लावला तिथनंच मिरजेतनं. अरे संतोष म्हणला आपल्या घरात काय दिसतंय का बघ म्हणलं. काका बघतो म्हणला 5 मिनिटात. मग अगरबत्ती घेऊन त्यानं थोड्या वेळानं बघून मला फोन केला आणि सांगितलं की काका म्हणला आपल्या घरा शेजारी बांध आहे म्हणला. तिथून फोनवरनं मी मिरजेत हा तासगाव मध्ये, आणि त्या बांधाला दगडाचे खिळं 2 आहेत म्हणला. खिळं म्हणजे ढीग, आणि त्या ढिगात एक लिंबू पुरलेलं दिसतोय मला म्हणता. ठीक आहे, आता सांगणारा करता माणूस काय देवऋषी नाही काय मांत्रिक नाही. त्याला सांगितलं की तू म्हणलं तासगाव मध्ये ये. मी तासगाव मध्ये येतो. पाहुण्यानं म्हटलं उद्या जेवण आणतो. तब्येत मंडळीची व्यवस्थित व्हायला लागली होती, काय अडचण नाही म्हणलं. आणि ह्याला घेऊन रात्री 9, 9:30, 9च्या 9:15 दरम्यान इथं आलो. आल्यानंतर आता शेताला 4 बांध, कोणता बांध माहित नव्हता. अगरबत्ती दिली. त्यावेळी महाराजांचं अधिष्ठान नव्हतं, छोटं देवघर होतं आतलं बघितलं. तिथं अगरबत्ती दिली. बघ बाबा म्हटलं कुठला बांध, तर आता तुम्ही जी चावीला पाय धुतलं बघा तो समोरच बरोबर पॉईंट त्या ठिकाणी एवढं दगडाचं खिळं 2 होतं. एवढ्या वर्ष राहून ती ढीग कधीही मी बघितलेलं नव्हतं, आणि दृष्टीक्षेपात आलं नव्हतं. बांध झाडं बिडं असल्यामुळे तिकडे कधी जायचा विषयच नव्हता. आणि ज्यावेळी बघायला गेलो तर ती ढीग 2 होतं. आता ढीग 2 आहे ती म्हटल्यानंतर एक थोडा वेळ 9:30, 10 वाजले. थोड्या वेळानं म्हटलं चल म्हटलं मी ते लिंबू असेल ते काढतो, का तर त्याला भ्यायची काय मला गरज, लिंबूला दोऱ्याला भ्यायची काय गरज नव्हती वाटत. का तर एवढं विज्ञानाप्रमाणे वागणार आम्ही माणूस. त्याला घेऊन गेलो. 10:15 वाजत आले असतील. पहिला खेळा ही जी सांगतोय मावली आत्ताची घटना ती भीती दाखवायसाठी सांगत नाही. तुम्ही माना अगर न माना, पण माझ्या जीवनात घडलेला सत्य टर्निंग पॉइंट आहे, आणि त्यामुळे मी सांगत असतोय. मानणं न मानणं हा तुमचा भाग आहे. मानलंच पाहिजे किंवा भीती दाखवायसाठी सांगतोय अशातला भाग नाही. का तर ही भोगल्याला समोर आहे. तुम्ही दुनियादारी चौकशी केली तरी तर सत्य समजत. तर गेलो. पहिला खेळा होता. खेळा म्हटलं चल म्हणलं मी काढतो म्हणलं काय असायचं ते असेल. गेलो. पहिल्या खेळ्याला हात लावला. तिथं काय नाही. 10, 10:15 वाजले होते. हात लावला तिथं काहीच दिसलं नाही. खेळा असल्यामुळे काय बाकीचं लागलं नाही. आणि दुसऱ्या खेळ्याला हात लावल्या मात्र हा पुतण्या 14 वर्षे वय होतं 2003ला. त्यानं सांगितले की काका आज चला म्हटल्यावर काय झालं बाबू म्हटलं, तर आज चला सांगतो म्हणला. त्यावेळीही मला काय दिसत नव्हतं आणि आत्ताही काय दिसायचं मला नाही. म्हणजे जे सत्य आहे ते सत्य बोलतोय आम्ही. आज गेलो. काय झालं बाबा म्हणलं, तर म्हणला काका जिथं तुम्ही खेळा हलवला तिथं म्हणला एक स्त्रीचं मुंडकं दिसतंय. केस पांढरण ते डोळं वटरून तुमच्याकडे बघायला. आता सांगणारा घरचा माणूस काय देवऋषी नव्हता, मांत्रिक नव्हता. आता काय करायचं. त्यावेळी आमची लायकी आणि पात्रता आम्हाला कळली की देवाला हात जोडलं की भक्ती होत नसत्या. आता काय करायचं. लहान असून याला म्हणलं की बाबा संतोष तूच बघ म्हणलं ह्यातनं निघायचा मार्ग काय दिसतोय का. त्यावेळी हिला बघितलं. अगरबत्ती घेऊन सांगितले की काका भस्म ज्याता लावलेलं असतंय ती भस्म घ्या, लावा, थोडंसं हातात ठेवा आणि तिथं टाका. ठीक आहे. मला न दिसल्यामुळे मला काही त्या गोष्टी एवढी म्हणजे ही वाटलं नाही. गेलो तिथं भस्म टाकलं, समाधान झालं. म्हणजे
टाकलं, काय भीती वाटली नाही, पण हाताला जरा जाणवलं होतं. पण एक टाकताना हात हिसका बसला असेल म्हणून मान्य केलं. आलो घरात, पुन्हा बघितलं. आत बघ बाबा म्हटलं, आता काय झालंय तिथं. बघितल्यानंतर ह्यानं सांगितली, काका आता ती जी स्वरूप मगाशी दिसत होतं ते आता काय दिसत नाही. बरं झालं, दवाखान्यात फरक पडेल का? पडेल म्हणला. हे समाधान किती. आळवावरचं पाणी जी म्हण म्हणली जातं ते सत्य माझ्या जीवनात. आतल्या घरात बघितलं, बाहेरच्या हॉलमध्ये किती अर्धा मिनिट लागतोय. आई आता आमची आई अजून बी सहज असा धक्का दिला तर 3 कोलांट्या होणार, सहज ओढलं तरी. तर तिथं बसली होती त्या पुढच्या चौकटी बशी दुचीत. अशी का बसल्यास म्हणलं, उठ म्हणलं, चूळवर भरतो म्हणली. आणि तांब्या घेतला आणि तांब्या तिला ज्यावेळी द्यायला गेलो त्यावेळी मात्र माऊली ही जी वाईट अनाकलनीय शक्ती, त्याला काही करणी बाधा मांत्रिक तुम्ही म्हणत नाही, तर अनाकलनीय किंवा वाईट शक्ती, अदृश्य शक्ती जी तिथं होती ती तिथनं येऊन आईच्या शरीरात संचार झाला. संचार काय हे मला माहित नव्हता. मी अंधश्रद्धेच्या विरोध. आणि संचार होऊन तिनं बोलायला चालू केलं की तू म्हणली मला अंगाऱ्यावर भंडाऱ्यावर घालवतोस काय म्हणली, आणि तू तिला कुठल्याही दवाखान्यात ठेव, कुठल्याही मांत्रिकाकडे मी तिला सोडणार नाही. ही ज्यावेळी बोलायला लागली त्यावेळी आम्ही चौघांनी धरली होती तिला. ती चौघांना ऐकणा झाली. ही वस्तुस्थिती मी बघितलेली आहे, कारण मी अंधश्रद्धेच्या विरोध माणूस चौघांना ऐकणार. आणि त्यावेळी शेवटचा शब्द तिनं 10:30च्या आसपास वापरला की 12 वाजेपर्यंत काय होतंय तेवढं बघ म्हणून सांगितलं. इथे 12 वाजेपर्यंत रात्री काय होतंय बघ म्हणून सांगितलं. आणि माऊली चांगले असणारी स्थितीतली मंडळी 11:15 ते 11:30च्या दरम्यान माझे संपलेले आहे. हा वाईट शक्तीचा घेतलेला अनुभवाचा व्यक्ती मी आहे. म्हणून आज काय सांगतो जीव तोडून की ही ज्यावेळी शक्ती बोलली त्यावेळी कळलं की ही घर कुठं कुणामुळे उद्ध्वस्त झालं आणि आपलं प्रपंचाची वाट कशामुळे लागली. आणि हा निर्णय स्वतःच्या जीवनात घडल्यामुळे मरण केलं तुम्ही तर भगवंत तुमच्या सोबत सदैव असते. ती ही मात्र मला आणलेला अनुभव आहे. आणि हा अनुभव तुम्ही आज या ठिकाणी बघू शकता. आणि भक्ती मार्ग म्हणजे काय, मोराळे 1.5 किलोमीटर गाव आहे. तिथं रुद्रपशुपती कोळेकर महाराजांचा मठ आता सध्या आहे. आणि त्या मठात काशीसनं एक जिवंत 2 समाधी त्या संजीवनी समाधी म्हटलं जातं. पूर्वीच्या 2 संन्याशांनी समाधी घेतलेली त्या. आणि तिथं एक काशीसनं आणलेली एक पिंड आहे, नंदी आहे. मग रोज सकाळी जाणे येथून त्या समाधीला पाणी घालणे, त्या पिंडीला पाणी घालणे. आणि तिथं शिवलेला अमृत ग्रंथ माहिती असेल सगळ्यांना, 11वा अध्याय नित्य नियमानं वाचन करायचं. आणि तिथनं घरी यायचं, डबा घ्यायचा जेवणाचा, व्यवसायाला सांगलीला जायचं, दिवसभर सांगलीत व्यवसाय करायचा, संध्याकाळी घरी यायचं, जेवायचं घासभर आपलं आणि ग्रंथ वाचाय गावात आहे. गावात एक ठिकाणी घरी ग्रंथ होता आणि ती वाचायला जायचं. ही मात्र मार्ग भगवंताच्या कृपेनं न चुकता 4 वर्ष फक्त घडला. म्हणून नित्य नियम सेवा ठेवा जीवनात. फक्त 4 महिन्यात 4 वर्ष भक्ती मार्ग झाला. आणि 4 वर्ष भक्ती मार्ग झाल्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज म्हणजेच दत्त महाराज, आज गाणगापूरला कोण गेला असेल तर हात वर केलं तर आभार आहे जरा. 12ची आरती बघितल्या का आपण? 12ची आरती कुणी कुणी बघितल्या? तुम्ही बघितली नाही काय कुणी? ठीक आहे, हात खाली घ्या, आभार आहे. तर आज गाणगापूरचा हितला संबंध काय आला असं तुम्ही म्हणशीला तर माऊली शंकर वेगळं, दत्त वेगळं, विष्णू वेगळं, ही जे आपलं भ्रम आहे ती भ्रम मात्र काढावं. मी सुद्धा अज्ञानात होतो, मी शंकरच मानणारा माणूस. दत्तांचं एवढं मला ओढ नव्हती, का तर लिंगायत असल्यामुळं शंकरांची ओढ दीक्षा घेतल्यामुळं तीच. पण ज्यावेळी शंकरांची भक्ती खरोखर तुमची व्यवस्थित होईल त्यानंतर मात्र तुम्हाला म्हणजे परमेश्वरी कृपेनं दत्त महाराज भेटत असते ती किंवा त्यांनी पुढं त्यांच्याकडे पाठवत असते ती. ही एक मला स्वतःला आलेला स्वानुभव आहे. 4 वर्ष भक्ती मार्ग झाल्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज म्हणजेच दत्त महाराज, हे नरसिंह सरस्वती महाराजांचा कार्यकाळ 700 वर्षापूर्वीचा. आणि हा कार्य चालू असताना प्रत्यक्ष ज्यावेळी श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज होते त्यावेळी जास्त वास्तव्य असताना क्षेत्र म्हणलं तर गाणगापूर त्यांचं. आणि त्यावेळी महाराज स्वतः कार्य करत होते. ते कार्य काय होतं त्याचा आज मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका माऊली. आज भगवंतावर भक्ती करत असताना त्यांना परिपूर्ण जाणायचा अधिकार तुम्हाला आहे. आणि ही जाणत असताना नुसतं कोण सांगतंय म्हणून मान्य करू नका. जर भगवंताला जाणायचं असेल किंवा दत्त माऊलीला जाणायचं असेल तर ही गुरुचरित्र कथासार हे तुम्हाला कुठेही उपलब्ध होतंय. ही कथासार मात्र घ्या. संध्याकाळी जेवण खाणं झाल्यानंतर 1 जण वाचा आणि सगळेजण कुटुंबातले ऐकायला बसा. ह्यात गोष्टीरूपी 53 अध्याय गुरुचरित्रामध्ये असंख्य भगवंतांनी कार्य केली, त्यापैकी 53 अध्याय
त्यामध्ये नमूद आहे ती आणि गोष्टीरूपी कथा आहे त्या. ह्या सत्य घटना घडलेली ठिकाणं आता तुम्हाला उपलब्ध आहेत सगळी, प्रत्येक गावानुसार ठिकाण. तर ही महाराजांचं जे कार्य घडलं ते त्यावेळी प्रत्यक्ष महाराज असताना घडलं. आणि ही कार्य गाणगापूरला ज्यावेळी महाराज होतं त्यावेळी मात्र लोकांना शारीरिक व्याधीतनं बाजूला काढणं, लोकांच्या अनेक अडचणी बाजूला काढणं, ही जी आमच्यात आता जी वाईट शक्ती आलती ह्याला आम्ही वाईट शक्ती म्हणतोय, जग काय म्हणतं ही म्हणत नाही, पण ह्याला पिशाच्य बाधा म्हणलं जातं. गुरुचरित्रामध्ये तसं नमूद आहे की पिशाच्य बाधांना घालवणं ही स्वतः कार्य महाराज करत होते 700 वर्षापूर्वी. तुम्ही गुरुचरित्र वाचा, त्यामध्ये असा उल्लेख स्पष्टपणे आहे की ह्यांना मुक्ती देणं, ह्यांना शासन देणं किंवा ह्यांना त्रास देणं ही कार्य प्रत्यक्ष दत्तगुरु स्वतः करत होते. आणि ही कार्य गाणगापूरला नरशिबाच्या वाडीला महाराजांनी केलेलं आहे. हीच कार्य महाराजांचं ह्या कलियुगात गुप्त रूपानं 650 वर्ष चालू आहे. 650 वर्ष झालं महाराजांचं गुप्त, अंदाजे सांगतो मी, 4-2 वर्ष पुढे माग होऊ शकल. 650 वर्षापासून गुप्त रूपाने कार्य. गुप्त रूप म्हणजे काय आणि कार्य म्हणजे काय. आज आपल्या माझी विनंती आहे सगळ्यांना की आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव मानलं गेलेलं आहे. 33 कोटी देव आपलायचे, सगळं देव आपलायचे. मला सगळ्या देवाबद्दल आदर आहे. सगळ्या कुठल्याही देवाची तुमच्या जे असेल ती भक्ती करा, कुठल्याही देवाच्या भक्तीला माझा विरोध नाही. मी तर पहिला मानणारा माणूस आहे की आपल्या घरी पहिलं कुळस्वामी कुळस्वामिनी असणं गरजेचं आहे. त्यानंतर इष्ट देव आराध्य देव तुमचं असतील ते असू द्या. अधिक ह्या कलियुगात आपण आज दत्त महाराजांची भक्ती का करायची ही मात्र इथं समजून परिपूर्णपणे घ्या, डोळ्यानं बघा आणि मग आपण का भक्ती करावी ह्याचं उत्तर मात्र भगवंताच्या कृपेने तुम्हाला इथं मिळत असतंय. तर ह्या कलियुगात भक्ती करत असताना आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की 33 कोटी देव जागृत आहे ती. आज तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळे तीर्थक्षेत्र फिरा, सगळं देव जागृत आहे, सगळं देव आपलाय ती. पण आज एक वेळ गाणगापूरला जावा तुम्ही आणि गाणगापूरला गेल्यानंतर माऊली तिथं दररोज 12-12:15 एक आरती असते, संध्याकाळी 7 वाजता आरती असते. त्या 2 आरत्या मात्र तुम्ही बघा. आणि ह्या 2 आरत्या जर तुम्ही बघितल्या असा, आता असंख्य ठिकाणी तुम्ही फिरलाय, एक वेळ गाणगापूरला गेलं तर मात्र तुम्हाला 3 प्रश्नाची उत्तर ह्या कलियुगात आपल्याला भेटत असते ती. आणि ती 3 प्रश्न कुठलं ही मात्र तुमच्या डोक्यात घ्या. तुम्ही जाऊन आलाय पण तिथं तुमच्या डोक्यात आलेलं नाही ती. तर ही 3 प्रश्न कुठतं हिथून जाणाऱ्याने नवीन लक्ष देऊन लिहून न्या आणि तिथं खात्री करून घ्या की आपल्या 3 प्रश्नाची उत्तर तिथं आता सध्याच्या कलियुगात भेटतील का. तर ते 3 प्रश्नातला पहिला प्रश्न की ह्या कलियुगात खरोखर 33 कोटी देव आहेत, सगळं ठीक आहे, पण ह्या कलियुगात खरोखर देवाचं अस्तित्व असतं का, देव असतात का ही जाणवायचं ठिकाण म्हणलं तर एकमेव गाणगापूर. आणि 12च्या आरतीला ते जाणवतं. बरोबर आहे का माऊली? कोणकोणी आरती बघितल्या 12ची? 12 वाजता आरती बघितल्या का? तिथं जाणवतंय का महाराज आहे की बाकीच्या ठिकाणी कुठं प्रत्यय येत नाही, पण तिथं प्रत्यय येतो. जाऊन बघा आणि 12ची आरती बघा, त्याशिवाय समजत नाही. किंवा संध्याकाळी 7ची आरती बघा, ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. दुसरा प्रश्न आपल्या प्रपंचाशी निगडीत असणार, खरोखर कलियुगात ही वाईट शक्ती म्हणजे त्याला मांत्रिक तांत्रिकाच्या भाषेत जी करणे बाधा भूत पिशाची काय लागीर असल्या ज्या काय गोष्टी म्हणलं जातं ते खरोखर असलं काय प्रकार असतात का ही मात्र आपल्या डोळ्याने तिथं 12-12:15 आरती झाली की बघायला मिळते. का तर या कलियुगात एकमेव स्थान ती आहे महाराजांचं. आणि ही शक्त्या म्हणजे काय असतं ती इथं मी तुम्हाला सांगेनच. तर त्यांना बोलवून महाराज काय करत असतील की या वाईट शक्तीला शासन द्यायचं कार्य ह्या कलियुगात 750 वर्ष झालं ही गाणगापूरला चालू आहे. आज तुम्ही डोळ्यानं जाऊन तिथं बघा की प्रत्यक्ष कार्य चालू आहे का. ह्या जी आमच्या आईच्या शरीरात जसं संचार झाला वाईट शक्तीचा तसा असंख्य बाधित लोक त्या ठिकाणी येत असते ती. आणि तिथं आलं की गाणगापूरला महाराजांच्या आश्रयाला लोक गेल्यामुळं महाराज त्या वाईट शक्तींना बोलवून तिथं शासन देत असते ती. आणि ज्यावेळी त्या शक्त्या संचार होते त्यावेळी आपल्यातलीच व्यक्ती असते पण 10 माणसांना ऐकत नसती किंवा त्याला कोणी ऍडजस्टमेंट करायला गाणगापुरात नाही. आरती चालू झाली की संचार होतो, महाराज शासन देते त्यांना आणि आरती संपली की त्या शक्त्या नॉर्मल होती. ती आपली व्यक्ती आपली हाय तशी होती. त्याला काय झालं आपण कसं गेलो हे सुद्धा समजत नाही. विज्ञान त्याला मानसिक आजार म्हणतो जातं. ठीक आहे, विज्ञानाप्रमाणे आपण मानसिक आजार म्हणू, पण ज्याला झालंय त्याला कळतंय गाणगापूरला. म्हणून गाणगापूरला जावा प्रत्यक्ष डोळ्यानं. तुम्ही नास्तिक असा अंधश्रद्धेच्या विरोध असा
त्याबद्दल आता मला काय म्हणायचं नाही. पण ज्यावेळी गाणगापूर बक्षीला किंवा तुम्ही अति चिकित्सक असता, नास्तिक असाल, तर 12 वाजताची आरती पौर्णिमेची बघा किंवा एखाद्या गुरुवारची बघा. ही जर तुम्ही बघितलं तर त्याचं 100% देव आहेत का आणि ही वाईट शक्ती असते का हे मात्र मान्य करायला भेटतं. ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की खरोखर ही वाईट शक्ती असते का हे जर गाणगापूरला भेटतं. तिसरा प्रश्न असा की खरोखर जर अशा काही वाईट शक्ती असतील तर ह्याला नियंत्रण करणारा किंवा ह्याला संपवणारा किंवा ह्यातनं आपल्याला चांगला मार्ग भेटून आपलं सुख समाधान देणारा ह्या कलियुगात कोणतं दैवत आहे का ही जर बघायचं असेल तर मात्र गाणगापूरला एक वेळ जावा आणि तिथं आरती बघितल्यानंतर मात्र तुम्हाला खरोखर भगवंत आपल्यावर कृपा करायला तयार आहेत ही मात्र गाणगापूरला समजू शकते. ही जे दत्त महाराजांचं कार्य चाललं होतं ते मर्यादित गाणगापुरात होतं, गाणगापूर पर्यंत होतं. ही कार्य गाणगापूरला जाणाऱ्याच लोकांना थोडं बहुत समजत होतं, पण तिथं राहून बी काय काय लोकांना समजणार ते का. आता तिथं मार्गदर्शन किंवा जी काय पद्धत किंवा कशी भक्ती करायचं ही सांगायचा अधिकार भगवंतांनी तिथं कुणाला दिलेला नाही. ती भगवंताच्या अधीन क्षेत्र आहे. त्यामुळे तिथं लोक जाते ते राहते ते संचार होतो, येते ती वाऱ्या घालते ती पौर्णिमा करते ती, पण हा एक तशी स्थिती आहे. तर ही कार्य गाणगापूर पुरतं मर्यादित होतं. म्हणून ह्या कलियुगात आता आमचं परिवार बिनकामाचं उद्ध्वस्त झालं. काही संबंध नव्हता, कुणाचं वाईट करणं नव्हतं, तर उद्ध्वस्त झालं का तर गाणगापूर बघितलं असतं तर कुठंतरी काहीतरी समजलं असतं. पण ती गाणगापूरला न गेल्यामुळं आमचं परिवार जसं उद्ध्वस्त झालं असं असंख्य परिवार आज ह्या अनाकलनीय शक्तीमुळं उद्ध्वस्त व्हायला लागली. ती कुटुंबात अनेक अडचणी यायला लागल्या त्या. म्हणून ह्या कलियुगात जगाचा उद्धार करायसाठी, विश्वाचं कल्याण करायसाठी भगवंताने गीतेत सांगितलंय की ज्यावेळी धर्माला ग्लानी येईल त्यावेळी मी अवतार घेऊन कार्य करायला तयार आहे, ही गीता म्हणते. तसं ह्या कलियुगात श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांना प्रगट रूपात कार्य करायची इच्छा होती. का तर या वाईट शक्तीमुळे असंख्य लोक संपायला लागली, अनेक लोक मृत्युमुखी पावायला लागली, अनेक लोकांचा हाल व्हायला लागलं. म्हणून महाराजांना या कलियुगात प्रगट रूपात कार्य करायचं होतं. आज प्रगट रूपातलं कार्य म्हणजे काय माऊली, आता दाखव म्हटल्यानंतर दाखवलं जातं. लक्षात आलं का? आता दाखव म्हणलं की दाखवलं जातं. ह्याला प्रगट रूपातलं कार्य. गुप्त रूप कशाला म्हणायचं? गाणगापूरला गुप्त रूप म्हटलं जातंय, मगाशी शब्द वापरला का तर ते आरती चालू झाली की ते शक्त्या जागृत होते, त्या आरती संपली की ते शक्त्या नॉर्मल होते त्या, म्हणजे महाराजांच्या अधीन. त्याचं गुप्त रूपानं स्वतः नरसिंह सरस्वती महाराज म्हणजे दत्त महाराज त्या ठिकाणी कार्य करत असतात. ही कार्य जी गुप्त रूपाचं होतं ती प्रगट रूपात करायचं होतं महाराजांना. आणि प्रगट रूपात भगवंताला कार्य करत असताना माऊली ही तर एक महत्वाची सूचना आहे. कोणत्या महाराजांना नावं ठेवणं, कुठल्या मंदिराला नावं ठेवणं हा आमचा भाग नाही. पण आज ही जी सांगतोय ते लक्ष देऊन ऐका, आपल्या हिताचं सांगतोय मी की ह्या कलियुगात कार्य करणारं मात्र भगवंत असतात. लक्षात घ्या, कार्य करणारं भगवंत असतात. कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती कार्य करत नसतो. फक्त भगवंताच्या कृपेने एक निमित्त मात्र व्यक्ती भगवंताला लागत असतो आणि त्यामुळे ती कार्याची जबाबदारी भगवंत त्या व्यक्तीवर देत असते. पण आजकाल दुनियात काय व्हायला लागलंय की ती कार्य जर भगवंताने एखाद्या व्यक्तीला दिलं तर आज जगात काय व्हायला लागलंय, ती माणूस ती व्यक्ती काय करायला लागली महाराज, ती देवाला अंधारात ठेवायला लागली. देव झाकायचा आणि मी कार्य करतो ही पुढे यायला. आणि त्यामुळं आजकालचं महाराज कुठं चालली ती काय चालली ती मी सांगायची गरज नाही. म्हणून मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे की आज बुवाबाजी महाराजांच्यावर किंवा आमच्यावर सुद्धा हिथं विश्वास अजिबात ठेवू नका. जर विश्वास तुम्हाला ठेवायचा असेल तर त्या भगवंतावर ठेवा. चराचर पुरणारं भगवंताची दत्त माऊली त्यांच्या सानिध्यात जावा. आणि ज्यावेळी तुम्ही त्यांच्या सानिध्यात जाताय त्यावेळी असंख्य पिढ्या तुमचं सूर्यचंद्र असेपर्यंत दत्त माऊलींचा अवतार आहे, तिथं वर सांभाळायची जबाबदारी भगवंत घ्यायला तयार आहे. म्हणून चराचर पुरणारं भगवंत त्यांच्या सानिध्यात जावा. बुवाबाजी महाराजांच्या आमच्या सारख्याच्या सुद्धा नादाला लागायची इथं अजिबात गरज नाही. ते माणूस काय करतोय की अंधारात ठेवून मी कार्य करतोय असं दाखवायला लागला. म्हणून महाराजांना ही प्रगट रूपात कार्य करत असताना एका व्यक्तीची गरज होती आणि ती व्यक्ती त्यांना अशी पाहिजे होती की तडजोड करणारी नको होती. तडजोडी म्हणजे काय आज तुम्हाला माहित असेल. मी काय जास्त व्याख्या करायची गरज नाही. कुठल्या देवस्थानाला महाराजांना नावं ठेवून नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला की आज आपल्यासारखी एखादं चांगलं तीर्थक्षेत्र आहे, 50 किलोमीटर आपण तीर्थक्षेत्र आहे चालत अनवाणी पायानं जातो आणि तिथं गेल्यानंतर आपला गाभाऱ्यात 5 माणसांचा नंबर येतो
आणि आल्यानंतर तिथं उदाहरण बघा सांगतो मी मोठमोठ्या देवस्थानचं की एखादी 4 व्हीलर इम्पोर्टेड येते, त्यातनं एखादा पोष उतरतो आणि उतरल्यानंतर त्याला चालता नीट येत नाही, पण गाडीच्या आवाजानं पुजाऱ्याचं किंवा व्यवस्थापकाचं लक्ष त्या गाडीवर आणि त्या व्यक्तीवर जातं आणि त्या व्यक्तीला झुलत असतोय तो, का तर फुल पेलेला असतोय, 2 माणसांनी त्याला धरलेला असतोय, पण त्याच्या हातात 500च्या नोटाचं जर 2 बंडल असतील तर तो पुजारी काय करतो आपल्याला की तुम्ही जरा बाहेर व्हा म्हणतो आणि साहेबांना आत घ्या. ठीक आहे, तिथं बी आम्हाला काय दोष काढायची गरज नाही, ते धरलेलं साहेब आत जाऊ देते, तिथं बी आम्हाला काय बिघडत नव्हतं. सध्याने पैसे टाकू दे, नशेत टाकू दे, तो बाहेर बी घेऊन आहे. पण सगळ्यात वाईट आज काय घडायला लागलंय की तुम्ही अभ्यास करून बघा, मोठमोठ्या तीर्थक्षेत्राचं सांगतोय, टीव्ही चॅनेलला क्षेत्र बघा की तो पुजारी काय करतो की पैसे टाकलं किंवा दिलं की देवाच्या गळ्यातला हार काढतो आणि अशा व्यक्तीच्या गळ्यात घालतो. ह्याला तडजोड म्हणलं जातं मोठी. आणि ही तडजोडी आज करोडो रुपये इन्कम असणाऱ्या देवस्थानला चालू आहे. कुठलं नाव घ्यायची गरज आपल्याला नाही, पण दत्त महाराजांना मात्र नरसिंह सरस्वती महाराजांना ही अशी तडजोड चालत नव्हती. आणि आम्ही सुद्धा आज संसारात असतो तर 100% तडजोड केली असती. म्हणून त्यांनी आम्हाला ही कार्याला घेतानाच पहिल्यांदा ही शक्ती निमित्त मात्र आमच्या जीवनात केली आणि त्यांनी पहिल्यांदा मायापाशातनं बाजूला काढलं, प्रपंचातनं बाजूला काढलं आणि त्यानंतर 4 वर्ष अध्यात्मात स्थिर होतील का बघितलं आणि त्यानंतर गाणगापूरला ह्या कलियुगात प्रत्यक्ष अनुग्रह दिलेला आहे महाराजांनी. तुम्ही मानायला कार्य बघितल्यानंतर मान्य करा, बिनकार्य करता बघता मान्य करू नका. खरोखर कलियुगात भगवंत अनुग्रह देतात का तर ही बघायचं असेल तर मात्र इथलं कार्य बघून आपण सत्य जाणू शकता. नुसतंच आम्ही म्हणतोय असं नाही, ह्या ठिकाणचं कार्य असं आहे की बाप दाखवू नाही तर श्राद्ध घाल, म्हणजे हे इथलं कार्याचे स्वरूप आहे दत्त महाराजांचं. त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही, का तर भगवंताने दिलंय ते दाखवायचं सामर्थ्य आज दिलेलं आहे ही जगाला सत कल्याणासाठी, आणि त्यामुळे दाखवायचं सामर्थ्य भगवंताच्या कृपेने या ठिकाणी प्राप्त झालेलं. आणि ही बघितल्यानंतर खरोखरच दैवी शक्ती असते हे आपण मान्य करा. आम्ही काय करणार नाही, करणारा भगवंत असते ती, पण ती एक माध्यम म्हणून फक्त निमित्त मात्र आम्ही या ठिकाणी आहे. तर ही कार्य करत असताना महाराजांनी 4 वर्ष भक्ती मार्ग होऊन दिला आणि त्यानंतर सदासची सेवा दिली नाही. ही परीक्षा घेतली. ती परीक्षा काय घेतली, आज सांगली जिल्ह्यात वस्तुस्थिती मी नावागावा असं सांगणारा माणूस आहे, त्यामुळे तुम्ही सगळं डिटेलमध्ये चेक करू शकता. एक शब्द एक जर कुठली गोष्ट खोटी असेल तर फाशी दिली तरी चालेल, हितवर सत्य बोलणारा मी माणूस आहे. वसगडे माहित आहे आपल्या जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात वसगडे नांदरे. तर ह्या ठिकाणी एक मुलगा राहुल नंदकुमार शिवटे म्हणून होता, आहे अजून बी मुलगा. त्याचं कॉलेजला होता मुलगा. तरुण पिढीने लक्ष द्या, का तर तरुणाच हे आहे. कॉलेज झालेलं म्हटल्यानंतर तरुणच मुलगा. कॉलेज संपलं, त्याला हॉटेल मॅनेजमेंट कोर्सला ऍडमिशन घ्यायचं होतं. 2007ची घटना आहे, का तर 2003ला परिवार संपलं. 4 वर्ष महाराजांच्या कृपेने भक्ती मार्ग घडल्यानंतर कुठलं साल आलं 2007. तो मुलगा कॉलेज संपल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट कोर्सला जायचं होतं. 3 वर्षाचा कोर्स असतोय तो. अहमदाबादला होता त्या काळी. 3 लाख रुपये फी होती. वडिलांची परिस्थिती नव्हती आणि पोरगाचा हट्ट केलं तर हीच नाही तर मला करायचंच नाही. शेवट वडिलांनी आपली जमीन विकायला काढली, का तर पोराच्या हट्टासाठी जमीन विकली आणि त्या मुलाला कॉलेजला ऍडमिशन घेतलं. आणि घेतल्यानंतर तिथं मात्र मला जमीन का दिली नाही, ह्या छोट्याशा कारणासाठी कुणीतरी, आता कुणी नाव काय घ्यायची आपल्याला गरज नसते, तो छत्र नाही, मला जमीन का दिली नाही म्हणून त्या मुलावर असला आसुरी प्रयोग केला गेला, वाईट शक्तीचा प्रयोग केला. आणि वाईट शक्तीचा प्रयोग केल्यानंतर मात्र तो तिथं ऍडमिशन घेतलेला मुलगा 10 मुलाला ऐकणं, एकाएकी 10 मुलाला ऐकणं झालता. तरुण, त्याला कुठलंही व्यसन नसताना ती 30 सिगरेट ओढायला लागलं, एक सारखं सलग 30 सिगरेट. आता वस्तुस्थिती त्यांच्या घरी किंवा त्याला मुलाला विचारू शकता. झाला असा त्रास व्हायला लागल्यानंतर तिथं चंपाबेन हॉस्पिटल म्हणून आहे बघा अहमदाबादला, सगळी त्याची सुद्धा हिस्ट्री आम्ही लिहिलेली आहे. त्यानंतर त्यांनी वडिलांनी इथं गुप्ते नर्सिंग होम सांगलीला आहे, मानसोपचार तज्ञ. त्यानंतर चारुदत्त कुलकर्णी, अनेक दवाखाने, अनेक उपाय त्यांनी केलं. आणि महाराजांच्या कृपेनं मात्र तो मुलगा महाराजांनी आमच्या सानिध्यात पाठवला. का तर ह्याचा मुलाचं योग काय काय करतो, ही परीक्षणासाठी एक आम्हाला अभ्यासाला प्रश्न पाठवल्यागत झालं. तो मुलगा पाठवल्यानंतर तो मुलगा व्यवसायाच्या दृष्टीनं आमच्यापाशी आला. आल्यानंतर मग त्यानं सांगितले की काका मला असा असा त्रास होतोय. ओळख म्हणजे त्यांच्या चुलत्याची माझी होती, त्याला कधी मी ओळखत बी नव्हतो. ठीक आहे म्हणलं. मग तो मुलगा तरुण आणि तो म्हणला की मला ती दिसतंय व्यक्ती,
ते पुढचा प्रवेश करणारा व्यक्ती दिसतोय आणि ती मुलगाच आहे आणि प्रवेश केला की मात्र मला काय होतंय मला काय कळत नाही, ती बोलत बी होतं त्याच्या संग. तर आता ही माऊली वाईट शक्ती म्हणजे नेमकं काय असते ही मात्र आपण समजून घेऊया. आता ह्याच्याबद्दल अंधश्रद्धा कायदा निघाला आपल्या भारतात, म्हणजे महाराष्ट्रापुरता मर्यादित. तर ह्या शक्त्या नाहीत असं त्यांचं मत असेल, असू दे, आपण वाईट शक्ती आणि अकलेने शक्ती म्हणू त्याला. पण ही सत्य काय असते हे मात्र समजून घ्या. तर ह्याला जे वापरला जातो तो काय असतं नेमकं. आपल्याला वाटतं की कोणीतरी अंगारा टाकला, भंडारा टाकला, लिंबू टाकला, नारळ टाकला, बाहुली पुरली, हाडं पुरली की आपल्यात आपला प्रयोग झाला. हे प्रयोग झाला. ही वस्त्र आहेत त्यांची, हे जो फक्त कपडे आहेत त्यांची. मुख्य अस्त्र काय असतंय ह्याचा मात्र ह्या ठिकाणी अभ्यास करा. आणि हे अभ्यास करताना तुम्ही स्वतः अनुभवातनं सिद्ध जी गोष्ट होत्या ते मान्य करून तुमचा तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. आता ही अस्त्र म्हणजे नेमकं काय असतं तर ही अतृप्त आत्मा वापरला जातो. अतृप्त आत्मा कुणाला माहित आहे का ह्यात? अतृप्त आत्मा पिक्चर मध्येच बघितला तेवढाच, बरोबर आहे. तर ठीक आहे, आपण इथनं जाणून पुढे जायचं आहे. बिन जाणता किंवा अनुभवातनं न सिद्ध होता आपण पुढे जायचं नाही. तर आपल्या शरीरात माऊली आत्मा ही तर आपल्याला मान्य आहे का सगळ्यांना? आहे का मान्य? जरा बोला, उत्तर द्या म्हणजे आपल्याला कळतंय. आत्मा आहे. परमात्मा म्हणजे भगवंताला म्हणलं जातंय, त्यात काय शंका? म्हणजे परमात्मा म्हणजे भगवंत. आता ह्या दोन्हीच्या मधलाच एक शब्द आहे अतृप्त आत्मा. अतृप्त आत्मा म्हणजे काय? आज थोडक्यात उदाहरण मी सांगतो. आपल्या व्यावहारिक दृष्ट्या 5 रुपयाचं कुरकुऱ्याचं पाकिट असतं, त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायर डेट, म्हणजे किती तारखेला पॅकिंग झालं, किती तारखेपर्यंत हे चांगलं राहील, म्हणजे ह्याला संपवायचं कधी, एवढी तारीख असते का नाही. साधं गणित व्यावहारिक जगतातलं सांगतोय मी. आणि ह्या 5 रुपयाच्या वस्तूवर आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस त्याच्यावर तारीख टाकतो. तर ज्यावेळी भगवंताने हा आपला अनमोल देह बनवलेला असतो त्यावेळी आपल्याला आयुष्य मर्यादा काय तर दिली असेल का नाही, म्हणजे काहीतरी. तर हे आपण पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर आपल्याला काय होतं की टेन्शन येतं. आई काय बोलले, वडील काय बोललं, माझं काय, मला जे मागितलं ती मला दिलं नाही. किरकोळ कारणावरनं माणूस उठतो, कासरा घेतो, फास लावतो. कर्ज झालं, फास लावणे, सासू सुनाचं भांडण झालं की तेल ओतणे, पेटवून घेणे, किंवा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होती. ह्याला अनपेक्षित मृत्यू घेतोय आपण. दिलेलं आयुष्य आपण भोगत नसतोय. आणि हे आयुष्य मर्यादा आपली शिल्लक राहिल्यामुळं आणि असं कृत्य केल्यामुळं त्या आत्म्याला, आत्मा हा अमर आहे शास्त्रात, तर त्या आत्म्याला असं कृत्य केल्यामुळं पारदर्शी शरीर प्राप्त होतं. पारदर्शी शरीर म्हणजे कसं होतं की मी सांगतोय म्हणण्यापेक्षा गुरुचरित्र 20वा अध्याय वाचा. ते गुरुचरित्रामध्ये लावलेला आहे बघा. पिशाच, याला पिशाची योनी म्हटलं जातं. आहे का? दिसतंय का? हे पारदर्शी शरीर असतं पांढरं, ते आपल्यासारख्याला दिसत नसतं, ते त्याच जाग्याला वावरतं. का तर ही कृत्य केल्यामुळे त्याला वाटतं की आपण संपलो, मोकळं झालं, पण मोकळं होत नाही माऊली. म्हणून आत्महत्या असलं किरकोळ विचार सुद्धा मनात आणू नका. का तर असंख्य वर्ष त्या ठिकाणी भटकावं लागतं. कितीही टेन्शन येऊ द्या, घर सोडा, मंदिरात जावा, पाहुण्या पैशात राहावा, पण असला अघोरी प्रकार कुठलेही करू नका. का तर जीवन संपलं की तुम्हाला वाटतं की मी संपलो, की संपत नसतंय. खरा त्रास तिथनं चालू होतं. ते भटकतं त्याच जाग्याला, आणि भटकल्यानंतर मात्र त्याला वाटतंय की आपण चुकलो. आता एकदा जीव गेल्यानंतर चुकलं म्हणून काय उपयोग होत नाही. आता ही भटकणारा आत्मा कितीतरी आहे. त्या आत्महत्या करणारी बघताय, ऍक्सिडेंट मध्ये मारणारी. तर ही अतृप्त आत्मा आहे, ही कधी अनुभवलंय का तुम्ही? तर आज जनरल नॉलेज मध्ये जायला हरकत नाही. जनरल नॉलेज मध्ये तुम्ही नुसतं लक्ष देऊन बघा की मी काय विज्ञान सांगणारा माणूस नाही. मी परिवारातला एक शेतकरी मुलगा म्हणून मी जे भोगलं, जे अनुभवातनं दिसते ती तुम्हाला मान्य दाखवायचं सामर्थ्य भगवंताने दिलंय. एखादा हायवे रोड बघा तुमचा, गावातनं जाणारा असू द्या किंवा कुठल्याही जिल्ह्याला जाता तुम्ही, तर हायवे रोडला नुसतं सर्वे करून बघा की एखादा मोठा अपघात झालेला असतोय आणि तिथं ऑन दी स्पॉट 2 ते 3 तरुण मेलेला असते ती. 2 ते 3 तरुण मेलेला असते ती, किंवा मुलं असू दे ती, किंवा एकदम आमच्यासारखी ती 40-50 वर्षाचे माणसं जर मेलेली असतील तिथं 2 ते 3, तर तिथं मात्र पुन्हा बघत जावा की वारंवार अपघात होती. ती अशी मालिका घडत असते. हीच कुणी कुणी बघितलंय जरा त्याच जाग्याला 5-25 फूट पुढं माग ऍक्सिडेंट घडतात. ही बघितलंय का? कुणी कुणी बघितलंय? हात वर करा जरा, म्हणजे आम्हाला लक्षात येईल.
हाय काय ही तर मान्य आहे का? आता म्हाताऱ्या मावशीला कळतंय म्हटल्यावर तुम्हाला सगळ्याला कळत किंवा इथनं गेल्यानंतर त्या ठिकाणी अभ्यास करून बघा. आज ऍक्सिडेंट झालेला असेल मोठा अपघात तिथं, तर तिथंच वारंवार अपघात घडतात का ते तुम्ही नंतर बघू शकताय. म्हणजे अनुभवातनं सिद्ध होतं ती मान्य करायला हरकत नाही. आता त्याच जागेला ऍक्सिडेंट का होता ह्याचा अभ्यास मात्र आता आपण करायला शिकलं पाहिजे. तर रोड तर स्टार असतो, सरकार बोर्ड लावतं की वाहन सावकाश चालवा, अपघातग्रस्त क्षेत्र, तरी बी अपघात का होतात? तर ही जी आतृप्त आत्मा असते ती ही त्याच जागेला भटकत असते आणि त्याला वाटतं की ही तरुण पिढी असत्या की आपण मेलोय पण आपल्याला दोस्त मंडळी पाहिजे. आता दोस्त मंडळी पाहिजे म्हटलं तर जिवंत चालत, ही मिळवायची म्हटलं तर काय केलं पाहिजे? पुढच्या गाडीचा ऍक्सिडेंट. हे साधा आत्मा कार्य करतो रोडवर, हे लक्षात आलं का? आता अतृप्त आत्मा असते तिथे काय शंका उरल्या का? किती असतील आता मोजदार करा. कॅल्क्युलेटर वर मध्ये किंवा कॅम्प्युटर मध्ये बसणार नाही, सेकंदाला आणि मिनिटाला ऍक्सिडेंट होती ती. ही अतृप्त आत्मा असं कितीतरी आहे ती. आणि ह्याला कृत्य केल्यानंतर पश्चाताप वाटतो, त्याला मी वाटतं की पुन्हा चुकलोय आपण आणि आपल्याला मुक्ती मिळावी, शेवट त्या देहातलं कुठंतरी जन्म मिळावा ही त्यांची इच्छा असते. पण ह्याला जन्म मिळत नाही का? तर ही कधी जिवंत असताना कधी मंदिरात गेलेलं नसते, कधी देवाचं नामस्मरण केलेलं असते ती आणि भगवंत याला लक्ष द्यायला मोकळं नसते ती. ह्या कलियुगात मुक्ती द्यायचं म्हणलं तर फक्त भगवंतच देऊ शकते ती, कुठलाही माणूस किंवा व्यक्ती मुक्ती देऊ शकत नाही. आणि ह्याला तीव्र इच्छा होत्या की आपल्याला मुक्ती मिळावी. आता भगवंत देत नाहीत म्हणल्यावर ही मुक्तीची प्रतीक्षा करते ती. आणि आजकालचं मांत्रिक सत्य सांगतोय, तुम्ही अभ्यास करून बघा, कोकण साईड असू द्या किंवा अनेक ठिकाणी आज बघतोय की मंत्रातंत्राद्वारे अशा अतृप्त शक्तीला बोलवून त्याला सांगतील ते की मी मुक्ती देतो, फक्त माझं एक काम करणार का? झालं, ती असंख्य आत्मा मुक्ती मिळते म्हणून त्या सानिध्यात येते ती मांत्रिकाच्या आणि त्याचा व्यापार बनवते ती. ही मांत्रिक ती व्यापार कसा बनवतो की ती आपल्यावर डायरेक्ट टाकत नाही शक्ती. तर ही कशी शक्ती येते ही लक्षात घ्या. प्रत्येकाला वाटतं की मी सरळ चालणारा माणूस, माझ्यावर असा प्रयोग कोण करत? तर आपल्या दृष्टीने आपण सरळ चालतो. आपण कसं चाललो हे ठरवणारं जग दुनिया असते. मी ठरवून किंवा तुम्ही ठरवून चालत नाही, जग दुनिया ठरवते. तर पहिली शक्ती अशी येते की ते मांत्रिक पाठवत नाही. ही येते कशी? मांत्रिकाकडे फक्त ही जमा झालेला असते, त्याचा व्यापार कसा बनतो आणि शक्ती आपल्यावर येते कशी बघा, का तर मी अनुभवलेला आहे. तसं पहिली शक्ती अशी त्या की जर वारंवार आपण एखाद्यावर अन्याय करत असाल आणि जर पुढच्याला तुमच्या मनगटाला धरायची ताकद नसेल तर तो व्यक्ती तुमच्या नादाला लागत, तो व्यक्ती सरळ अशा लोकांच्याकडे जातो आणि त्याला सांगतो तुझं काय असेल ते घे, त्यांचं आकडे काय असतील ते आम्हाला माहित नाही आणि फक्त ती तेवढं काम कर. झालं, त्यातलं एकाला उच्चारतोय मांत्रिक, कुणाला मुक्ती पाहिजे, एकापेक्षा एक पुढे येते ती. त्याला सांगतो जा, जी माणूस पुढचा नाव देईल, अमका अमकं नाव, अमका अमकं घर, जायचं तिथं पूर्ण उद्ध्वस्त करायचं आणि परिपूर्ण उद्ध्वस्त झालं म्हटलं की एक काम लगेच माझ्याकडे ये, आल्या तुला मी मुक्ती देतो. झालं, फुकटचा आत्मा आपल्यासारख्याच्या घरी येतो आणि हे आपल्याला त्रास द्यायला सुरुवात होत असते. ही आपल्याला अदृश्य शक्ती आपल्याला ह्या कलियुगात दिसत नाही. आता आम्हाला त्यात दिसलीच नव्हती पहिल्यांदा. दादा ही अशी शक्ती आली की आपलं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होत असते. ही पहिली शक्ती अन्यायामुळे येते. दुसरी शक्ती काय सगळीच अन्याय करणारी नसतो. दुसरी शक्ती अशी येते की आपण घर घेतो, जागा घेतो, प्लॉट घेतो, जमिनी घेतो. ही अदृश्य अनाकलनीय शक्ती आपल्यासारख्याला दिसत नसत्या. पण ज्यावेळी ती प्रॉपर्टी घेतो आणि आपण ज्यावेळी त्याचा वापर करतो त्यावेळीपासून आपल्याला त्रास जाणवतो बघा बऱ्याचशा लोकांना. तर त्यावेळी मूळ मालकाला जर त्या शक्तीचा जर आशा तर तो त्रास सुद्धा आपल्याला सोसावा लागतो. ती शक्ती जात नसत्या, ती आपल्याला सुद्धा त्रास देते. ह्यात आपला दोष कुठलाही नसतो. बिन दोषाचा सुद्धा ही शक्ती आपल्याला मिळते त्या. आणि तिसरी शक्ती माऊली अशी येत्या की ह्या कलियुगात शून्यात विश्व निर्माण करणारी आज माणसं आहे. 1 रुपया नसताना करोडपती बनतो आणि 10 गुंठ जमीन असताना 50 एकराचा मालक होतो. ही न बघवणारी दुष्ट प्रवृत्तीची सुद्धा माणसं आपल्या सानिध्यात असतात. भलं माझं 4 पैसे जाऊ दे पण हे पुढे जाता कामा नये म्हणून सुद्धा असलं प्रयोग केलं जाते. किरकोळ भांडणं झाली, त्रास झाला तरी सुद्धा लोक असल्या प्रयोगाला जाते. आता त्या पोराचं कॉलेज सोडायसाठी ही शक्ती पाठवली. आता लक्षात आलं का शक्ती म्हणजे नेमकं काय? करणेबाधा म्हणजे असला विषय बी काढू नका, आपण वाईट शक्ती म्हणू त्याला. लक्षात आलं का?
आणि ही शक्ती आहे का नाही ह्याचा अनुभव तुम्हीच घ्यायचा आहे. आम्ही सांगतोय म्हणून मान्य करायचं नाही. आणि मग आपण मांत्रिक तांत्रिकाकडे आता जायचं तरी बंद उचला एवढं तर मला गॅरंटी या ठिकाणी आहे. तर ही वाईट शक्ती आली की आपलं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आणि महत्वाचं ही शक्ती कशी बनते नेमकं कोण करतं हे आता कोण करतं इकडे बघू नका. का तर आपण त्याला बघायला जर गेलो नाव बिव तर ते एक सोडले तर आपल्याला कळणार जग दुनिया फिरायला लागलो. जर त्याच्याकडे रागानं बघितलं तर उद्या त्याला काय करत त्याचा आपल्याला नियम नसतो. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की आज पाऊस आला तर कोण शिव्या देतो का पावसाला. आपण त्यातलं वाचायचं म्हटलं तर काय करतो माऊले छत्री घेऊन बाहेर पडतो. आज भगवान तुमच्यावर छत्री धरायला तयार आहे. फक्त ती घ्या आणि तुम्ही चाला. तुमच्या केसाला धक्का लागला तर म्हणत ती मी ऐकायला तयार आहे. फक्त भक्तीची छत्री धरा आणि भगवंताच्या सानिध्यावर जावा. कुठलाही दुनियातला मांत्रिक घेऊन कुठलीही वाईट शक्ती असू दे आणि किती अडचणी असू द्या फक्त इथनं श्रद्धा भक्ती आणि भाव या 3 गोष्टी ठेवून भक्ती आजपासून करा आणि भगवंताची प्रचिती जाग्याला घ्या. ह्या ठिकाणी एवढंच मी सांगतो. आणि ही जर आपण केलो तर असं काय पाहिजे ते प्रयोग होऊ देते. कुठल्याही प्रयोगाला भ्यायची गरज नाही. एवढं सामर्थ्य स्वतः निर्माण करा. मांत्रिक तांत्रिक बुवाबाजी देवरशीच्या नादाला किंवा आमच्या सुद्धा नादाला लागू नका. तर ह्याचं निवारण करायची शक्ती मात्र आज दत्त प्रभू आणि काली माता ही 2च दैवत ठेवती. ते इतर देव सुद्धा काय करू शकत नाही. 33 कोटी देवापैकी कोणताही देव दत्त महाराज कालीमाता सोडली तर कोण करू शकत नाही. का तर हे अनुभवातनं बोलतोय की वाईट शक्ती जशी गाणगापूरला जागृत होती तसं महाराजांचं कार्य इथं जागृत शक्त्या होत्या. त्यावेळी मारकरी लोकांच्या सुद्धा शक्त्या येते. त्यावेळी आम्ही स्पष्ट विचारलं की तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्या आत्म्याशी की हे पांडुरंगाचं नामस्मरण रामकृष्ण हरी म्हणते ती तरी बी तुम्ही यांना त्रास कसं देताय. तर तो काय करू शकत नाही. पांडुरंग काय करू शकत नाही. विष्णू पांडुरंग म्हणजे विष्णू तुम्हाला मुक्ती देते तुमच्या इच्छा पूर्ण करते पण ह्या शक्तीच्या नादाला लागत नाही. राहिला शंकरांचा प्रश्न. शंकराला भूतनाथ म्हणले त्यामुळे ती शंकर काय करू शकत नाहीत. ब्रह्मदेवाने जन्म दिला की त्यांचा विषय संपला. आता मुख्य ब्रह्मा विष्णू महेश ही 3 देव जर काय करत नसतील तर मग बाकी देव देवता काय करतील का. आता तुम्ही म्हणशीला की मग आम्ही केलेली देवाची सेवा वाया गेली का. तर तशी वाया जात नाही. ज्या तुम्ही कुळस्वामीची भक्ती करता तुमचा खरोखरचा एखादा गुरु असेल किंवा कुठल्या तरी देवाची कुठल्याही देवाची जर तुम्ही भक्ती केली असेल मनापासून त्यामुळेच आज तुम्हाला ही छत्र महाराजांचं भेटलेलं आहे. ती देव काय करते ती की तुम्हाला ह्या संकटातनं त्रासातनं वाचवायसाठी दत्त महाराजांच्या चरणापाशी पोचवायचं कार्य मात्र करत असते ती. त्यामुळे ती सेवा भक्ती वाया गेली असं कोणीही समजू नका. हे झालं. आता ही दत्त महाराजांच्या सानिध्यात आल्यानंतर आपण दत्त महाराजांचं कार्य काय की ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच दत्त महाराज ही 3 शक्ती एकत्र आल्यामुळं आज दत्त महाराज ह्या वाईट शक्तीतनं निवारण करणं किंवा ह्यातनं वाचवणं ही मात्र महाराजांनी आपल्याला हातात घेतलेलं फार मोठं कार्य आहे. आज तुम्ही म्हणशीला की दत्त महाराजांचं बद्दल छत्राबद्दल बोलायचं म्हटलं तर ही गाणगापूर ह्या कलियुगात ह्या वाईट शक्तीचं जे म्हणतोय अनाकलिनी शक्ती की तुम्हाला गाणगापूरला जावा अवश्य बघायला मिळतंय. ही कार्य 650 वर्षापासून चालू आहे. इथं बंद करायचं किंवा बंद होणं एवढं शक्य नाही. का तर ते महाराजांच्या अधीन आहे. आणि ह्या वाईट शक्तीमुळं असंख्य असं होता आमचं परिवार संपलं. त्या मुलाचं कॉलेज सुटलं असतं पण महाराजांनी तो मुलगा आमच्या सानिध्यात पाठवला. आता त्या मुलागा म्हणजे काय झालं की तो मुलगा पाठवलेला असताना त्याला जी शक्ती पाठवली होती तो तरुण मुलगा 22 वर्षाचा होता. ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे तो आत्मा जो होता तो 22 वर्षाचा तरुण तो मोठा म्हणजे पार्टी मोठी होती ती आणि त्याला सगळी व्यसन होती. त्यामुळे ह्याच्या शरीरात गेलं किती व्यसन करायचं आणि ती त्याला त्रास द्यायचं. लक्षात आलं का पाडायचं. आणि हे असं झाल्यानंतर त्या मुलाला सांगितल्यानंतर मात्र मी ह्यातनं गेलेलो होतो. मग त्या मुलाला म्हटलं अरे बाबा म्हटलं की तुला दिसतंय का. ती मुलगा त्याला दिसत होता. मनुष्यगणाचा मुलगा होता. दिसत असल्यामुळे त्याला बोलव म्हटलं बघू मी बोलतो तरी. का तर काय म्हणतोय ती 4 वर्ष भक्ती मार्ग झाल्यामुळे मला भीती काय वाटत नव्हती. त्यानं बोलवले असं ती शरीरात बदल झाला. मग त्याला विचारलं तुझं नाव काय म्हणलं तुला काय पाहिजे तेवढं सांग मी देतो म्हटलं. आणि ह्याला आपलं मोकळाच काय असेल ते मी देतो तुझं काय पाहिजे असं खाणं पिणं. तर त्यानं सांगितलं ह्याचं कॉलेज सोडायसाठी पाठवलंय. आता ही न देणारी गोष्ट होती. मग मात्र त्याला म्हणलं ठीक आहे उद्याच्याला या बघू म्हटलं. त्याला उद्या ये म्हटलं बघू. मग मला दिसत नसल्यामुळे मी विश्वास ठेवणारा माणूस नाही. दिसतंय कुणाला पुतण्याला सांगलीत बोलवला आणि त्या मुलाला पुन्हा बोलवला. त्याचं वडील ते आले आणि मग पुतण्याला अगरबत्ती लावून दिली तिथं. आणि बघ बाबा म्हणजे ह्याच्या शरीरात खरंच शक्ती आहे का.
नाही तर येऊ गंडवायला लागलं तर आपल्याला काय करणार. तर यानं बघितल्यानंतर सांगितले की काका ह्याच्या शरीरात शक्ती आहे, ठीक आहे याला निघायचा उपाय बघ म्हटलं. भगवंताच्या कृपेनं तुला बघ काय दिसतोय. तर ह्यानं सांगितले की काका दत्तांचं मंदिर दिसतंय. ठीक आहे म्हटलं, पुढं काय दिसतंय. भगवी कपडे घातल्याला महाराज दिसते ती आणि त्यांच्या डोक्याला केस नाही. आता भगवी कपडे घातल्यानं दत्तांचं मंदिर म्हणल्यावर डोक्यात एकच आलं की आपला औदंबूर आहे का जवळचं आमचं. दत्तभक्ती माझी एवढी नव्हती. तर नाही म्हणला काका. वाडे आहे का, वाडे बी नाही. मग म्हटलं गाणगापूर आहे का, हे सगळ्यांना माहिती आहे स्थान. तर मला काही कळत नाही का, तर हाही कधी गेला नव्हता आणि मीही कधी गेलो नव्हतो. आता मात्र कोडं पडलं की आता काय करायचं. त्यावेळी मात्र वाईट शक्तीला एका क्षणार्धात समजतं त्याला. आणि त्या मुलानं जे त्याच्या शरीरात होतं त्यानं सांगितलं की हे गाणगापूर आहे. मग मात्र त्याच्या वडिलांना सांगितलं की बाबा तिथं कोणतरी सिद्ध पुरुष असतील गाणगापुरात. मठ आहे, आता बघा जाणाऱ्याने मठ आहे, मठाच्या समोर एक झाड आहे आणि त्या झाडापाशी भगवी कपडे घातल्याला कोणतरी महाराज असतील आणि जावा तिथं मोकळा होईल म्हटलं. ती पोर कोणतरी सिद्ध पुरुष असतील. जायचं का न जायचं ते तुमच्या तुम्ही ठरवा, आमचा विषय संपला. वडील म्हटले उद्याच्याला जातो का, तर माणूस वैतागलेला असतोय, काय म्हणत ती माणूस करायला तयार आहे. आणि तिथे गेल्यानंतर तिथं सगळं उभे उभं आहे बघा. महाराजांचा मठ आहे, मठाच्या समोर झाड आहे. 2007ला जाळी होती, आता कट्टा आहे तिथं. आणि तिथे गेल्यानंतर त्याला महाराज दिसना. ती मला फोन आला, मी सांगलीत पुतण्या इथं ह्याला एका फोनवर बोलवला आणि म्हटलं संतोष म्हणलं ती माणसं पुतलीत तिथं, महाराज काय एका जागेला थांबणार नाही, तू बघ म्हणलं कुठं महाराज दिसते ती. ह्यानं बघितलं आणि सांगितले की काका महाराज झाडापाशी झालं. त्या माणसं फोन करायला बाहेर येत होते. मी म्हणायचो आता महाराज तिथं आले ते जावा. तिथं गेले की याला महाराजच दिसायचं नाही. ही 4 वेळा झाल्यानंतर हे एकच सांगायचा की झाडापाशी महाराज आहे. शेवट त्यांना सांगितलं की त्या पोराला घ्या, ते संचार झालेला आणि त्याला तिथं घेऊन जावा. आणि घेऊन गेल्यानंतर मात्र पुन्हा या म्हणल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आले. त्यांना महाराज भेटलं नाही, वडिलांना त्याच्या महाराज दिसलं नाही. ती आल्यानंतर रात्री 7च्या दरम्यान आले असतील सांगलीत. आल्या मला खोटी गोष्ट पहिलीच पटत नाही, सण होत नाही. आल्या त्याला पहिलं म्हटलं तू आणि आमच्या पुतण्याला आम्हाला मूर्ख का बनवलं. त्या वाईट शक्तीला विचारलं. तर कशासाठी बोलताय म्हणला तो तरुण. तर तिथं महाराज आहे म्हणून तुम्ही का सांगितलं म्हणलं दोघांनी. तर कोण म्हणतं म्हणला महाराज नव्हतं. तर कुठे होतं म्हणलं महाराज. त्यावेळी त्यानं सांगितलं की झाडात असणारं महाराज आणि मठात असणारं महाराज एकच. त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हे प्रत्यक्ष नरसिंह सरत होते महाराज. तू काय बोललास का, वाईट शक्तीला देव दिसू शकते ते आणि देवाशी बोलू शकते. युट्यूब बघितलंय का कोणी. आज युट्यूबला व्हिडिओ टाकायचं माऊली कारण होतं. आता युट्यूबला हे जाणार आहे व्हिडिओ, आपला हे जे शूटिंग चाललंय ते युट्यूब साठीच चाललेलं आहे. तर इथं प्रत्यक्ष नावं ठेवणाऱ्याने किंवा निंदा करणाऱ्याने अवश्य एक वेळ ह्या स्थानाला यावं, सत्य काय आहे बघावं आणि मग आपलं जे काय मत असेल ती त्या व्यक्तीने व्यक्त करावं. ही माझी पूर्ण भूमिका आहे. का सत्य असत्य बन बघता आपण जे आरोप करतो एखाद्यावर, ते आरोप फार एखाद्याला जीवाला लागतात किंवा त्याचं प्रायश्चित्त सुद्धा आज भगवंताच्या कृपेनं जर चुकीचं असेल तर त्या व्यक्तीला भोगावं लागतं. म्हणून सत्य असत्य काय आहे ते इथं जाग्याला येऊन खात्री करून नंतर तुम्ही काही बोलू शकता. पण सत्य असत्य न बघता ही असा आहे ती तसा आहे ही मात्र भ्रम काढा. आणि ह्या कलियुगातलं सत्यत्व काय आहे ही मात्र इथं समजून घ्या. युट्यूबला व्हिडिओ का टाकलं, जे गाणगापूरला महाराजांचं जे कार्य होतं तीच कार्य त्या मुलाने थोडक्यात राहिलं मगाशी सांगायचं. त्या मुलगा त्याला दिसलं होतं, त्यानं महाराज आहेत म्हणला. मग मात्र त्याला म्हटलं तू बोललास का देवाची काय. आता हे युट्यूबचा आला विषय म्हणून बोललं. त्याला देव दिसू शकते ती आणि देवाशी ते बोलू शकते ती. तर मी महाराजांना म्हणलो की मला मुक्त करा आणि ह्याला मोकळं करा. मग मोकळा का झाला नाही. तर त्यानं सांगितलं की महाराजांनी सांगितलं की जिथून तुला पाठवलंय त्या ठिकाणी तू जा. ही गोष्ट पटेल का कुणाला. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच दत्त माऊली एखाद्या सर्वसामान्याकडे पाठवणार नाही. मला पटलं नाही बुद्धीला. 4 वेळा मी विचारलं. त्यानं सांगितलं मला खोटं बोलायची गरज नाही. तो अतृप्त आत्मा होता. शेवट त्याला सांगितलं की बाबा मी कचऱ्याच्या कणातला कण होऊ शकत नाही त्यांच्या समोर आणि माझ्याकडे पाठवलं मला कळत नाही, ते तुमच्या तुम्ही बघा म्हणला राजा. मग मात्र त्याला म्हणलं ठीक आहे, जर भगवंताने पाठवलं असेल तर त्याच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही चांगला माणूस आणा कोणी येऊ द्या. का तर या पोराचं काय कमी जास्त झालं तर तुम्ही आणि तुमचा मुलगा जबाबदार आणि माझं काय कमी जास्त झालं तर मी लिहून द्यायला तयार आहे की तुम्हाला कुठलाही दोष येणार
नाही, एकटा जीव सदाशिव काय व्हायच ते होतील म्हणून. आणि ह्या बेसवर त्या मुलाला आणला इथं. आणल्यानंतर पुतण्याला दुसऱ्या दिवशी त्याचं वडील आल्यावर विचारलं की ह्याला बघ काय मार्ग. तर ह्यानं सांगितलं की अभिषेक घालायला बसवा त्याला काका. आणि तो अभिषेक घालताना तो जो आत शक्ती होती ती मात्र म्हणायला लागली की आता मला बाजूला जायची वेळ आल्या, फक्त माझी एक विनंती मान्य करा. काय विनंती बाबा म्हणलं, ती 22 वर्षाचा तरुण, तर ह्याच्या शरीरात मला पौर्णिमेला नामोशाला प्रवेश करायची परवानगी द्या. म्हणलं त्रास द्यायसाठी काय. जर त्याला त्यावेळी त्यानं सांगितलं की ह्याला त्रास द्यायचा असता की एका तासात 10 वेळा पाडत होतो म्हणला. आज तुम्ही सांगितल्यापासून 5 दिवस झालं, कुठला त्रास दिलाय तेवढं सांगा. आणि त्रास त्यानं दिलेला नव्हता. ठीक आहे, वचन दे म्हटलं. त्याच्या शरीरात असल्यामुळे त्यानं हात मिळवला, बाजूला गेलं आणि तो पोरगा एकदम नॉर्मल झाला. क्लिअर होऊन तो पोरगा माझ्या सान्निध्यात 2 दिवस राहिला. माऊली तासात धडाधड पडणारा 10 वेळा मुलगा 2 दिवस सान्निध्यात राहिल्यानंतर मी अंधश्रद्धेच्या विरुद्धचा माणूस, डोक्यात एकच चक्र फिरायला लागलं की देवाने याला आपल्याकडे का पाठवला. चांगला झाला नसता तर विचार आला नसता. मग मात्र विचारायला लागलं की देवाने आपल्याकडे याला का पाठवला. आता का पाठवलं याचं उत्तर शोधायला कुठे जायला पाहिजे होतं. कुठे जायला पाहिजे. बरोबर आहे, गाणगापूरला जायचं. गाणगापूरला जायचं तर मी आंधळा म्हणजे आता डोळं दिसतंय की, पण ते देव दिसत नव्हतं, शक्ती दिसत नव्हती. मग दिसतंय कुणाला, पुतण्याला बोलवून घेतला. पुतण्यावरही माऊली विश्वास ठेवलेला नाही मी त्यावेळी. त्या पोराला बोलवून घेतला. त्याचं वडील म्हणलं अरे बाबा माझी परिस्थिती तुमच्या परिस्थितीचं देणं नाही, मी स्वतःच्या खर्चाने नेतो, काय काम माझं आहे म्हटलं. आणि त्यात पुन्हा त्या शक्तीला नुसतं बोलवल्या ती शक्ती त्यानं प्रवेश केला. त्याला बी देव दिसत होतं आणि याला बी दिसत होतं. दोघांना दिसत असल्यामुळं दोघांची जर सत्यता तंतोतंत आली तरच आपण मान्य करायचं, अन्यथा देवाचं मान्य करायचं नाही. ह्या बेसवर मी पैसे घालून 3 जण गेलो. आणि तिथं गेल्यानंतर पहाटेच पोचलो. तिथं झाड बघितल्यानंतर मात्र आम्हाला समाधान झालं. तिथं झोपलो आम्ही. त्यावेळी काय गर्दी नव्हती. 2007ला जाळी होती तिथं 2007ला. आता कट्टा बांधलेला आहे, कुणी चौकशी करा. म्हणजे प्रत्येक शब्द होती का, तुम्ही गेलता का मामा 7ला, होती का जाळी 2007ला, समोर माणूस आहे. आणि त्या जाळीपाशी तिथं झाडापाशी झोपलो. लोकांनी पाट्याचं सांगितलं की संगमावर जावा, स्नान करा. 2.5-3 किलोमीटरवर संगम आहे, गाणगापूर ते संगम. संगमावर गेलो, स्नान केलं आणि पुन्हा तिथं आलो. आता बघायचं आहे म्हणल्यावर आपल्याला जिथं झाडाचं दर्शन दिलंय तिथं आत गेलो. आतला काय आमचा संबंध नव्हता. दर्शन घेतलं, त्या झाडापाशी बसलो. 2007 साली प्रत्यक्ष अनुग्रह झालेला माऊली ठिकाण. आज आत दर्शन नाही मिळलं तर नाराज होऊ नका. तिथं त्या झाडापाशी नतमस्तक व्हा. देव तुम्हाला सरळ बुद्धीनं किंवा अंतकरणात गेला तर तिथं दर्शन द्यायला येतील. वाईट वाटून घेऊ नका. का तर प्रत्यक्ष आम्हाला देव भेटलेलं ठिकाण म्हटलं तर गाणगापूर. त्या झाडापाशी भेटलो, बसलो आम्ही 3. मी चिकित्सक वृत्ती होती माझी. आज बोलतोय ते सत्यच बोलतोय. जर गुरुवारी मी सांगतो, मी मध्ये बसलो. पुतण्याला इथं बसवला आणि त्या मुलाला प्रवेश केलेला ते वाईट शक्तीचा दृश्य त्याला इथं बसवला. आणि बसवल्यानंतर ह्याला अगरबत्ती लावून दिली. का तर अगरबत्ती शिवाय काय कळत नाही. आणि ह्याला म्हणलं ज्या उद्देशाने गेलोय तीच बोलणं असं आता बोलतोय असाच विषय होता. काय भाषा बदलली नाही किंवा काय नाही. तर ह्याला आपल्याकडे का बघ म्हणलं इथं काय दिसतंय का तुला झाडात. एवढं म्हणूस तर ह्यानं हात जोडलं आणि त्यानं बी हात जोडलं. ही सेकंदात प्रक्रिया झाली. आणि दोघांनी एका सेकंदात सांगितलं की काका महाराज आहेत. महाराज म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज. आता दोघांनी सांगितल्यानंतर मी मात्र हात जोडलं. का तर एका सेकंदात झालेला येतं. का तर एवढं बुद्धीची क्षमता असणारा माणूस मी हात जोडलं. मग ज्या उद्देशाने गेलो तो उद्देश विचारायचा होता मला. मग ह्यालाच विचारलं, ज्याला दिसतंय त्याला विचारलं पाहिजे. आपल्याला दिसत नाही आपलं विचारायचं कसं. पुतण्याला म्हणलं ह्याला आपल्याकडे का पाठवला ही विचार म्हणलं. आणि एवढं शब्द म्हणेपर्यंत ही दोघांनी लगेच सांगितलं की काका महाराजांनी बोट केलंय तुमच्याकडे. आणि बोट करून सांगितलं की तुझी परीक्षा बघायची होती. काय परीक्षा बघितली लक्षात आली का. ही मुलगा निमित्त मात्र पाठवला. ह्याला लुटतोय मी कसा, ह्याला पैसे काय घेतोय, ह्याचं काय काय सांगतोय. तर अक्षरशः तो मुलगा म्हणजे एक आपल्या परिवारातला आहे. त्याच्या त्या अतृप्त आत्म्याच्या इच्छा पूर्ण करायसाठी मी माझं पैसे किती खर्च केलं मी मोजलेलं नव्हतं. पण त्याच्या 1 रुपयात मिंद नव्हतो. आणि जिथं आपण दोषी नसू तिथं माणसं सोडाच ह्या जगातली, पण देवाला सुद्धा द्यायची गरज नाही. फक्त आपण पवित्र आणि शुद्ध असल
तर मात्र देवाला सुद्धा भ्यायची गरज नाही. आणि त्यावेळी खरोखर मी एका रुपयात मिंद नव्हतो. आणि जिथं आपण मिंद किंवा दोषी नसतो तिथं देवाला सुद्धा भ्यायची गरज नव्हती. आता बोट आपल्याकडे करते ते म्हटल्यावर देव आपल्याकडे बघते ती एवढी समजणारी मात्र बुद्धी आम्हाला थोडीशी होती. त्यावेळी मी अज्ञानी, आता सुद्धा आम्ही अज्ञानीच आहे, आम्ही ज्ञानी म्हणून घेतलाय. त्यावेळी मात्र देव आपल्याकडे बघते ती एवढी बुद्धी होती. आणि डायरेक्ट मी देवाला बोललोय ते काय मागितलं की तुम्ही थोड्याशा त्रासात आलेली माऊलीसा लक्ष देऊन बघा काय मागितलं असेल हो, काय पाहिजे ते मिळलं असतं मला. पण काय मागितलं ही भगवंताची लीला होती, मागायला लावणं बी आणि देणं बी. तर त्यावेळी माझा उद्ध्वस्त झालेलं कुटुंब तिथं दिसलंय. माऊली वडील गेलेलं दिसलं, 4 वर्षाची मुलगी गेलेली दिसली आणि मंडळीनं जीव सोडल्याला तिथं दिसलाय या शक्तीमुळं. आणि ही बघितल्यामुळं महाराजांना डायरेक्ट म्हणलं की प्रभू म्हणलं अशा ज्या काय वाईट शक्ती असतात, त्या मुलाकडे बोट केलं आणि सांगितलं अशा ज्या काय वाईट शक्ती असतात की त्याच्यामुळं एखादा व्यक्ती मृत्युमुखी पावतो आणि एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. माझी बायको मिळेल, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, देवापाशी म्हटलं नाही, आज समोर बोलतोय महाराजांच्या. तर एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त, एखादी व्यक्ती मृत्युमुखी पावते आणि त्याचं निवारण करायची शक्ती, त्या वाईट शक्तीचं निवारण करायची शक्ती मला नको आहे म्हणलं. मला कुठलं महाराज म्हणायचं नव्हते किंवा बुवा बिवा काय म्हणायचं नव्हतं, मोठा भक्त बी व्हायचं नव्हतं. मला नको आहे म्हणलं शक्ती ती तुम्ही ह्याला द्या म्हणलं, पुतण्याला. एवढीच आपल्या चरणी नम्र विनंती. आणि एवढं म्हणेपर्यंत माऊली ह्या कलियुगात 2007 साली ऑगस्ट महिन्यात आपली डोळ्याची पापणी लवायच्या आत त्या शक्त्या भगवंताने दिलेल्या त्या. आई सुद्धा कुठली मुलाला देऊ शकत नाही. 50 रुपये मागितले तर तुम्ही 10 प्रश्न विचारता, बाकीचा विषय वेगळा. एका सेकंदात ते शक्त्या प्रदान केलेल्या त्या. ह्यानं सांगितलं की शक्ती आल्या, त्या मुलाला मी सांगितले की काका त्याला शक्त्या आल्या त्या. ही काय विषय संपला. कल्याणासाठी शक्ती आल्या, समाधान वाटलं. पुन्हा दुसरा प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न काय विचारला की भगवंताचीच बुद्धी. महाराज म्हणलं आम्ही एक संतोष मातेचं मंदिर बांधणार आहे. बांधायचं होतं आपल्याला सगळ्यांची संतोष मातेची भक्ती असल्यामुळं मंदिर बांधणार आहे म्हणलं. आणि त्या ठिकाणी तुमचं नेहमी वास्तव्य व्हावं एवढीच इच्छा आहे म्हटलं. तुमचं नेहमी वास्तव्य व्हावं एवढीच इच्छा आहे. एवढं म्हणल्यानंतर या दोघांनी सांगितलं. महाराज बोलणार हे सांगत होते नेहमीच शक्य नाही. नाही म्हणल्यानंतर मन मात्र नाराज झालं, एकदम वाईट वाटलं. आणि काय सेकंद जाते का नाही माऊली, तोपर्यंत भगवंताने सांगितलं की आठवड्यातून 1 दिवस तुझ्या घरी मी येत जाईल. आज 1 दिवस भगवंत आपल्या घरी येतो म्हणल्यानंतर तो दिवस तो आनंद गगनात न मावणार होता आमच्या दृष्टीनं. आणि लगेच मी विचारलं की तो दिवस कोणता प्रभू म्हणून विचारलं. आणि तो दिवस भगवंताने या कलियुगात गुरुवारचा दिलेला आहे आपल्याला. आणि तेव्हापासून आजपर्यंत ऑगस्ट 2007 सालापासून आज जग दुनिया तुम्ही फिरताय, फिरा अवश्य, सगळ्या देवावर श्रद्धा ठेवा. पण मी एवढंच बोलतोय सर्वसामान्य म्हणून की सोन्याचं मंदिर आणि सोन्याचं देव असणारे ठिकाणं सुद्धा बघा. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जावा. पण आज ह्या ठिकाणी खरोखर देव आहेत का आणि खरोखर या कलियुगात देव कार्य करतात का, सर्वसामान्य भक्तांच्या वर कृपा करतात का, देवत्वाची प्रचिती प्राप्त करून देतात का, ही मात्र ह्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला आणि बघायला मिळणारं सामर्थ्य मात्र ह्या ठिकाणी भगवंताने ठेवलंय. आणि ही बघितल्यानंतर आपण काय केलं पाहिजे ह्याचा निर्णय मात्र तुम्ही घेऊ शकता. आणि ही मात्र महाराजांचं सांगितलं की दर गुरुवारी मी तुझ्या घरी प्रत्येक गुरुवारी येत जाईल. आठवड्यातून 1 दिवस, कोणता दिवस तर गुरुवार. ठीक आहे. त्यानंतर मात्र पहिल्या गुरुवारी महाराज आलीत का विचारलं पुतण्याला. आली ती म्हणला. त्यावेळी रुद्राक्ष होतं, आम्हाला माहित नव्हतं की देवाचं आगमन. सत्य सांगतोय ते सुद्धा. दुसऱ्या गुरुवारी विचारला. आता बघायचं कसं, आता ह्याला म्हणायचं का देव आले का, मला कसं कळायचं. तर माणसं पाठवायला चालू केली का, तर कार्य मला बघायचं होतं. बिनकार्याचं मी मानणारा माणूस नव्हतो. पुतण्याला दिसत होतं पण मला दिसत नव्हतं ना. आणि कार्य दिसल्याशिवाय आपण मानणारी माणसं नव्हतो. झाड हल्लं तरच हवा चालू आहे म्हणतो आपण. तसं तिसऱ्या गुरुवारी एक व्यक्ती आली माऊली एक, आणि तिच्या संचार झाला. आता गाणगापूरला जो संचार होतो वाईट शक्तीचा, तो संचार इथं झाल्यानंतर मात्र देव आहे ती समजायला मला वेळ लागला नाही. आणि भगवंताच्या कृपेनं आम्ही थोडंसं भस्म त्या पायावर टाकल्यावर प्रभू ही म्हटलं भस्म होऊन जाऊ दे म्हटलं शक्ती वाईट. आणि त्यावेळी ती शक्ती कुठवर भस्म होत आली दाखवून 10 दिशा अशी पडली. आणि ती व्यक्ती खडखडीत झाली. पुन्हा त्या व्यक्तीला त्रास नाही. ही बघितल्यानंतर मात्र दर्शन घेऊन जे चांगलेलं जात होतो ते बंद केलं. देव आहेत ते त्यावेळी कळलं. आणि तेव्हापासून भगवंताच्या सेवेला राहिलो. आणि मग मात्र ह्या वाईट शक्तीचं हिथं संचार व्हायला लागला.
का तर महाराजांचं एकमेव स्थान होतं आणि ते स्थान इथं निर्मिती केल्यामुळं संचाराचं कार्य व्हायला लागलं आणि संचार होताना ही बडबडावं लागतं त्या वाईट शक्तीशी आणि ही नको वाटायला लागलं मला. महिन्याभरानंतर मी कंटाळू या वाईट शक्तीला आणि म्हणलं आम्हाला काही त्रास होत नाही, अजून बी होत नाही आणि पहिला बी होत नव्हता. आणि त्यावेळी महाराज म्हणजे आमचं वाटत होतं, आमचं घरचं परिवारातलं महाराज. त्यावेळी मी आम्ही आज्ञाने, अजून बी आज्ञाने आहे की महाराज म्हणजे आमचं. त्यावेळी महाराजांना म्हणते की महाराज ही नको कार्य म्हणलं, ह्याच्यापेक्षा म्हणलं आज तुम्ही आहे दुसऱ्या टप्प्यात काय मागितलं विचार करून बघा. आम्ही विज्ञानाला सुद्धा कुठेतरी समजावं की देव असतात का विज्ञानवाद्यांना, म्हणून आम्ही दुसऱ्या टप्प्यात मागितलं की प्रभू म्हणलं माझी एक विनंती आहे. कोणती? तर आज म्हणलं शारीरिक व्याधीनं असंख्य लोक बेजार आहेत. शारीरिक व्याधी म्हणजे आजार, शारीरिक व्याधीनं असंख्य लोक बेजार आहेत आणि तुम्ही आहे ह्याची प्रचिती यासाठी माझी विनंती आहे. तर कोणती? तर अर्धांगवायू झालेला व्यक्ती असेल, अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस झालेला व्यक्ती असेल, त्याला नीट चालता येत नाही आणि त्याला दोघांनी धरलंय आणि तुमच्या सानिध्यात आणलंय, तडपडत चालतोय आणि त्याने विनंती केली की देवा आजपर्यंत मी आज्ञाने होतो, आजपासून मी भक्ती मार्ग करायला तयार आहे आणि मला या व्याधीचं तुम्ही परिपूर्ण मोकळं करा. एवढी जर त्याला अंतःकरणात विनंती जर तुम्हाला केली तर मात्र तो व्यक्ती न धरता खडखडीत चालत जाऊ द्या, एवढीच विनंती म्हणतो. योग्य मागितलं का अयोग्य? थोडक्यात अर्धांगवायू झालेला माणूस जर दोघांनी नेलाय आणि तो जर न धरता जर एका मिनिटात जर चालत आला तर देव आहे ती मान्य करायला हरकत आहे का? देव आहे ती मान्य 100दा केलं पाहिजे, हे आम्ही मागितलं. का तर विज्ञान युगात आज मोठमोठं डॉक्टर केलं तरी पॅरालिसिसला इलाज नाही, ही तर मान्य आहे का? म्हणजे विज्ञानाला सुद्धा आपण मानतो विज्ञान, पण विज्ञानाचं पुढचं भगवंताने कार्य ठीक आहे. ती मागितल्यानंतर महाराजांनी सांगितलं की थोडं दिवस थांब मी तुलाच देणार. झाला आता ती मम्मी आणि पप्पा नाहीत, उद्या देताय का आज देताय, त्यांच्या जर प्राप्त्या प्राप्त करून घ्यायच्या भगवंताच्या तर भक्ती मार्ग माऊली करावा लागतो. आणि त्यानंतर आमचा साधा गोळा भक्ती मार्ग 3 वर्ष घडला आणि 3 वर्षानंतर मला आज्ञा दिली की शारीरिक व्याधीवर कार्य कर. शारीरिक व्याधीवर कार्य कर म्हणल्यानंतर त्यावेळी मी काय डॉक्टर, आज बघतोय आपण डॉक्टर करोडो रुपये खर्च आहेत एका डॉक्टरला. आज इथं अनुभव घ्या की करोडो रुपये खर्च करून रात्रीचा दिवस ते बिचारा करत असतोय आणि डॉक्टर झाल्यानंतर पुन्हा दवाखाना, त्याला बी खर्च आणि त्यानंतर डॉक्टरांना कशावर अवलंबून राहावं लागते की रिपोर्टवर, आणि रिपोर्ट आल्यानंतर ट्रीटमेंट आणि मग गुण, म्हणजे एवढी प्रक्रिया तुम्हाला पार पाडावी लागते. तर आम्हाला शारीरिक व्याधीचं मौलिक कार्य असं दिलं की जर त्यावेळी एखादा व्यक्ती जर आला त्याचं डोक्यापासून पायापर्यंत काय दुखतंय तर त्याच्या डोक्यावर हात ठेवला की जाग्याला व्याधी जवळजवळ 50-60% कमी येत होती. मिनिटात 2 मिनिटात ही कमी यायला लागल्यानंतर मात्र बरेचशाच लोकांना प्रचिती त्याची यायला लागली. पुन्हा आता एवढी माणसं यायला लागली. आज तुम्ही एवढा ऐसा माणसं, याच्यापेक्षा बी जास्त माणसं असते ती. एवढ्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवणं आपलं काम नाही. मग महाराजांना म्हणलं की देणार तुम्ही आणि घेणार तुमचं भक्त, मध्यस्थाची गरजच काय आहे म्हणलं. जर त्या भक्ताने विनंती केली की देवा आजपासून मी तुमचा भक्ती मार्ग करायला तयार आहे आणि मला देवत्वाची प्रचिती म्हणून माझी शारीरिक व्याधी मोठ्या प्रमाणात राहू द्या, एवढी जर आज तुम्ही इथं विनंती केली तर इथला दाखला आणि अनुभूती घेऊ शकता की इथं कमीत कमी डोक्यापासून पायापर्यंत तुमचं काय दुखू द्या किंवा संपूर्ण व्याधी कुठलाही अवयव दुखू द्या तर इथं जवळजवळ 50 ते 60% व्याधी जर तुमची 2 ते 3 मिनिटं नामस्मरण करून, फक्त 3 मिनिटाचं नामस्मरण करून जर 50% व्याधी राहत असेल तर आपण भक्ती करायला पाहिजे का नाही माऊली? मान्य आहे काही तरी? आदळी भक्ती अजिबात करू नका, मी सांगतोय म्हणून करू नका. देवत्वाची प्रचिती भगवंतानी इथं शारीरिक व्याधीच्या माध्यमातून दिल्या. राहिली वाईट शक्ती इथं संचार होतो. ती संचार झाल्यानंतर त्या कुटुंबात शक्ती आल्यानंतर कसं परिवार संपत्ती. आणि युट्यूबचं माध्यम जे होतं ते आम्ही वापरायला काय, आम्ही अडाणी माणसं, पण आम्हाला काय वाईट वाटलं की आज जगात अशी कितीतरी लोक आमची मालकी मंडळी वाढली, तशी असंख्य लोक मृत्युमुखी पावायला लागली. आणि त्याच्यापेक्षा त्या देवप्रशाला पैसे घालून लोक नको तेवढी मरायला लागली. अनेक लोक काठीने मारते ती, अनेक लोक नको ते हाल लोकांचं करायला लागलं. म्हणून सहज डोक्यात आलं भगवंताच्या कृपेनं की आपण ही जी व्हिडिओ लोकांचं बी आम्ही बघितलं, युट्यूबला व्हिडिओ आहेत बघा अशा गोष्टीवर, तर हीच व्हिडिओ आपला सुद्धा आपण महाराजांचा टाकूया. का तर अगणित लोकांना हे कार्य कळावा, चांगलं कार्य, हे आमचं महाराज म्हणून नाही. आणि आता सुद्धा आम्ही म्हणतोय की आम्ही सर्वसामान्य लोकांना काय त्रास असते ते ही समजावं आणि त्या लोकांना हिथलं स्थान प्राप्त
व्हावं ही उद्देश. इथं गर्दी जमवणे किंवा आमचा मोठेपणा हा भाग आमचा अजिबात डोक्यात नव्हता. भगवंताचं स्थान त्यांना प्राप्त व्हावं आणि असंख्य लोक त्या व्याधीतनं, रोगातनं, आजारातनं त्यांच्या म्हणण्यानुसार असेल तर त्यातनं निघावी ती आणि ह्या लोकांना भगवंताचं स्थान प्राप्त व्हावं म्हणून आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकलं. पण ही व्हिडिओ खरोखर चांगला आहेत का वाईट ही न बघता काय लोक नको ती बोलायला लागली त्याच्यावर. आज ते माध्यम काय असतंय, कमेंट म्हटलं जातंय, कमेंटचं. पुन्हा अंधश्रद्धावाली आली, त्यांनी इथं कारवाई केली की ही तुम्ही भूत आहे ती केताय ती प्रोत्साहन देताय, ह्याच्यावर कारवाई केली. पण आज जे दिसतंय ते मान्य करायचं आहे आणि डोळ्यानं दिसतंय त्याला कोणीही थांबवू शकत नाही. का तर भगवंताचं कार्य आहे. हे भालचंद्र पाटील संचार करणारा व्यक्ती नाही, ही भगवंताचं कार्य थांबवायचं सोपं नाही. त्यांना माझी विनंती आहे, जर तुम्ही मानसिक आजार म्हणत असाल तर आजार असू द्या तुमच्या दृष्टीत, तर तो आजार इथं 10 माणसं, 20 माणसं, 25 माणसाची यादी आहे आमची. ह्या 25 माणसांचा संचार झाल्यानंतर तुमची चांगली टीम बोलवा, डॉक्टरांची इथंच बोलवा. त्यांचा काय खर्च असेल ते आमचं परिवार आम्ही देऊ आणि ही माणसांची व्याधी तुम्ही 3 तासात थांबवा. काय चुकीचं आहे का माऊली? तज्ञ डॉक्टर बोलवा, बाहेरच्या देशातले डॉक्टर बोलवा. मला कुठल्या डॉक्टरांच्या बद्दल बी काय म्हणायचं नाही, आकाश बुद्धी. पण ही जर तुमचं नाहीच थांबलं, त्या व्यक्तीला जर त्रास नाही थांबला तर मात्र तुम्ही आम्हाला 5 मिनिटं फक्त द्या, घड्याळ लावून 5 मिनिटं द्या. आम्ही अंगाला सुद्धा हात लावणार नाही. फक्त आमच्या भगवंताला विनंती करून त्या रोगातनं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असेल, मानसिक रोग असू दे किंवा आजार असू दे किंवा वाईट शक्ती असू दे, त्यातनं त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल आणि त्यांचं परिवार जर व्यवस्थित होत असेल तर तुमचं वाईट वाटून घ्यायची काही कारण बरोबर आहे का? न हात लावता जर पुढचा माणूस चांगला होत असेल तर तुमचं काय जातंय का? आम्हाला डिग्र्या तुम्ही विचारता की तुम्हाला कुठली डिग्री मिळली? ही भगवंताची डिग्री आहे, त्याचा अभ्यास करायला रात्रंदिवस तुम्ही भक्ती मार्ग करा, तुम्हाला सुद्धा त्या डिग्र्या प्राप्त होत्या त्या. आणि ही न बघता जर तुम्ही कारवाई केली तर त्याचा उपयोग काय झाला नाही. किती अंधश्रद्धेच्या गेल्याच वर्षी दत्त जयंतीच्या पिरियडमध्ये कारवाई झाली काय नाही. कोर्टाने विचारलं आम्हाला की बाबांनो हे तुमचं युट्यूब म्हणजे काय? युट्यूबवर कारवाई केली म्हणजे बोर्ड दाखवलं. आज युट्यूबला कारवाई असल्यानंतर म्हणजे युट्यूबला तुम्ही जी केलंय ती काय आहे? त्यावेळी वकील साहेबांनी सांगितलं आमच्या की जी भगवंताचं जी घडतंय तीच आम्ही व्हिडिओला टाकलंय. जर घडत नसलं तर आम्ही चोरी करताना व्हिडिओ टाकेन का? आम्ही मूर्ख आहे का? जी घडते ती सत्य असल्याशिवाय व्हिडिओ जात नसते. ती युट्यूबला काय बी टाकलं जात नसतंय. सत्य आहे ती सत्यच टाकलं जातंय आणि निर्मिती झालेली आहे. त्यामुळे इथं दोष कुठलंही नाही. अंगाला टच लावत नाही. तुम्ही डॉक्टर म्हणून तपासताच तरी इंजेक्शन देता, झोपचं इंजेक्शन आणि झोपच्या गोळ्या वापरल्या जाते त्या फक्त मानस उपचार तज्ञ. आणि ती माणूस झोपतं आणि आपल्याला वाटतं की व्यक्ती सरळ झाली, तर ह्यातनं काय निष्पन्न होत नाही. व्यक्ती फुगते फक्त आणि संपती. तर ह्यातनं निघायचा जर परमेश्वरानं सरळ रस्ता ठेवला असेल तर इथं व्यक्ती कुणी आणू नका, हीच त्यांना नम्र विनंती. तुम्हाला चेक करायचं असेल तर डॉक्टरी पद्धत बोलवून तुम्ही इथं या आणि चेक करा. एवढं मात्र आम्ही विनंती करतो, आव्हान करत नाही. का तर सत्य आहे की भगवंताचा मार्ग जगापर्यंत पोहोचू द्या. नको त्या वाईट मार्गाला गेलेली लोक, असंख्य पद्धतीतली लोक, नको त्या दुराचारी वृत्तीत गेलेली लोक, अनेक मांत्रिक तांत्रिकाला लागलेली लोक जर या ठिकाणी येऊन भगवंताच्या कृपेनं मांसाहारातनं मुक्त होत असतील, मद्यपानातनं मुक्त होऊन जर भक्ती मार्ग करत असतील तर हे अयोग्य आहे का हो? ह्याला अंधश्रद्धा म्हणायची का? उलट तुम्ही जे कार्य करत नाही त्याच्यापेक्षा आज या ठिकाणी आम्ही कार्य भगवंताच्या कृपेनं करायला लावतोय आणि ही कार्य महाराजांनी त्या ठिकाणी प्रगट रूपात ठेवलं. आता ही वाईट शक्ती जागृत व्हायला लागली इथं आणि मग मात्र ही शारीरिक व्याधीचं बी कार्य दिलं. आज ही महाराजांनी प्रगट रूपात ही स्थान निर्मिती केल्यानंतर मात्र आज आपल्याला हिथं दत्त महाराजांचं अभ्यास करायचा आहे. आज ही दत्त महाराज हिथं आली ती एकट्याचं कल्याण करायला आलेलं नाहीत माऊली, ह्या विश्वाचं कल्याण करायला आली ती. आज बोर्ड वाचल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की मांसाहार म्हणजे फार स्ट्रिक्ट मध्ये आहे, तर हे आम्ही बोर्ड लिहिलेलं नाही. का बोर्ड? आपण मांसाहार का पाळायचा त्याचा जरा विचार करा. आपण कुठं चुकायला लागलोय ह्याचा बी विचार करा अध्यात्मात. तर आज दत्त महाराजांची इच्छा काय आहे की तुम्हाला अडचणीतनं, संकटातनं, खडतर त्रासातनं, कुठल्याही प्रकारचा त्रास असतील तर त्या त्रासातनं काढायसाठी दत्त महाराज तुमच्या घरी यायला तयार आहेत आणि आपलं कल्याण करायला तयार आहे. महाराज आपल्या घरी यावं, कल्याण करावं वाटतंय. कुणाला हात वर केलं तर आभार आहे, सगळ्यांना वाटतंय. आता हे नशीब. आता वाटतंय म्हणण्यापेक्षा देव बोलवायचं म्हणल्यानंतर आपण जरा विचार करायला पाहिजे का नाही? ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे सृष्टीचं उत्पन्न करणारं ब्रह्मदेव, सृष्टीचं पालन करणारं विष्णू, सृष्टीचा अंत करणारं महेश म्हणजे शंकर. ही 3 देव जर आपल्या घरी बोलवायचं म्हणलं तर आपल्या घरात पावित्र पाहिजे का नको माऊली? ही तर मान्य आहे का?
मग पावित्र भंग कशाला होतं ही कोण सांगते का? मांत्रिक तांत्रिक बुवा सांगत नाही. ती पावित्र भंग व्हायचं कारण माऊली दोन आहे. ती जोपर्यंत तुमच्या घरात मांसाहार चालू आहे, मद्यपान चालू आहे, तोपर्यंत देव येतील का सांगा बरं? आहेत का नाही मांसाहार चालू? तर आजपर्यंत झालेल्या चुका मान्य आहेत आपण, पण इथनं पुढे जर संसारात जर सुख समाधान शांती पाहिजे असेल आणि प्रपंच कशाला म्हणायचं माऊली ह्याचा बी आता आपण अभ्यास करा. आम्ही उद्ध्वस्त झालेलो आहे. जर रोज घरात दंगा होत असेल, तमाशा होत असेल आणि गाव सगळं तमाशा बघत असेल, किंवा किती उत्पन्न आपण करतोय, झटतोय, आंधळ जळतोय, कुत्रं पीठ खातोय, कितीही कमवा हाय तिथंच जर राहत असेल तर ह्याला संसार म्हटलं जात नाही. आणि जर ह्यातनं तुम्हाला निघायचं असेल माऊली, तर आज भगवंताच्या कृपेला आम्ही तुम्हाला एवढेच गॅरंटी देऊ शकतो की 4 महिने तर आपल्याला पाळायला जमल का पूर्ण कुटुंबाला मांसाहार? 4 महिने प्रसिद्धी घ्यायसाठी 4 महिने पाळणं म्हणून कुणाला रिॲक्शन चक्कर बिक्कर येईल बिल काय? घरात आलं तरी ऍडमिट केलं तरी हरकत नाही. फक्त 4 महिने पाळा आणि दत्त महाराजांची प्रचिती तुम्ही तुमच्या घरात घ्या आणि मग पुढचा मार्ग काय करायचा, आपण कुठल्या मार्गाने जायचं हे मात्र निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. तर ही कार्य जी चालू होतं प्रचितीचं कार्य महाराजांचं तुम्हाला घेऊ शकता. आज मांसाहार असेल तर मसुबा सुद्धा आपल्या घरात ठसका घ्यायला येणार, ह्याचा जरा विचार करा. आता ही तुम्ही म्हणशीला की घरात पाळायचं होईल, पोरं तेवढे बाहेरनं खाऊन येऊ देते. हॉटेलमधनं आलं तर डाब्यावरनं आलं तर चाललं की, तर डाब्यावरनं घेऊन तुम्ही पोटात येता. 3 दिवस मांसाहार शास्त्रीय दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या पोटात राहतो, त्यामुळे घर अपवित्र बनतं आणि भगवंताचं वास्तव्य राहत नाही. त्यामुळं मांसाहार पूर्ण बंद पाळा. ज्याला पूर्ण कुटुंबाला देवाने इथं 2 मार्ग ठेवले, ती एकच मार्ग नाही. आपणच हुशार असं समजायची गरज नाही. होलसेल आणि रिटेल आपल्यात व्यवहार असतो, तसा भगवंताने जर तुमच्या कुटुंबाला सरळ व्हायचं असेल तर कुटुंबानं पाळा. जर कुटुंब ऐकतच नसेल तर मी काय करू, माझी पाळायची इच्छा आहे, तर वैयक्तिक तुम्ही स्वतः पुरतं स्वतः पाळून सुद्धा प्राप्ती प्राप्त करून घेऊ शकता. पण स्वतःचाच विचार करा, घरातल्यांचा विचार करून चालणार नाही. एका तिकिटावर किती जण जातात? मग एकानं भक्ती केल्यावर एकाच कल्याण होणार का सगळ्याच होईल? ह्याचा जरा विचार करून आपण पुढचा मार्ग करायचा आहे. तर भक्ती मार्ग करत असताना दत्त महाराजांना जाणून घ्या. मी सांगतोय म्हणून मान्य करू नका. त्यांचा जर जाणायचं असेल तर गुरुचरित्र सगळ्यांनी घ्या. कुठे इथे विक्री व्यवस्था आम्ही काही ठेवलेलं नाही. आज 12वं वर्ष चालू आहे, अगरबत्तीचं दुकान ठेवलं नाही. का तर कुठल्या डोक्यात भ्रम कुणी आणू नये आणि कुठेतरी नको त्या मार्गाला जाऊन येते म्हणून एवढी दक्षता घेतली जाते. हे गुरुचरित्र कथासार तुम्हाला कुठेही अवेलेबल होतंय, कुठल्याही दुकानात मिळतंय. तिथनं 60-70 रुपयेपर्यंत किंमत असते. घ्या, घरी निवांत बसा, रात्रीचं भोजन झाल्यानंतर सगळीजण ऐका, म्हणजे हे 53 अध्याय काय कसायचे ते कळतील. आज दत्त महाराजांना शरण जाताना किंवा भक्ती करताना जो आपल्यात अहंकार असतो की मी ह्या देवाचा भक्त, मी त्या देवाचा भक्त, माझं गुरु हे, माझं ते, ही मात्र डोक्यातनं विकल्प काढा. का तर दत्त महाराजांना शरण जाणाऱ्या प्रत्यक्ष भगवंत शरण गेलेले. भगवंत म्हणजे विष्णू. विष्णूने 10 अवतार घेतलं. ज्यावेळी जमदाग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या पोटी परशुरामांचा जन्म झाला आणि ज्यावेळी क्षत्रिय राजा अर्जुन ह्यानं जमदाग्नी ऋषींचा वध केला कामधेनू गायसाठी, त्यावेळी मात्र परशुरामाने प्रतिज्ञा केली की ज्या क्षत्रियानं माझ्या पित्याचा वध केलाय ती क्षत्रिय कुळ मी 21 वेळा निर्वंश करतो. ही प्रतिज्ञा केल्यानंतर मात्र रेणुका माता ही जगतजन्य आहे. तिनं सांगितले की परशुरामा ही प्रतिज्ञा सोपी नाही. ही जर तुला साध्य करायची असेल तर तुला दत्त महाराजांना शरण जावं लागेल, तरच त्यांच्या आशीर्वादाने ही शक्य होईल. म्हणून भगवंत असणारा परशुराम दत्त महाराजांना शरण गेलं आणि त्यानंतर पृथ्वी निश्चित्र झालेले. ग्रंथात त्या कथा आहेत, ती मी मनाची सांगत नाही. त्यानंतर देवांचा राजा इंद्र आहे का नाही सगळ्यांना माहिती. इंद्राचं कितीतरी वेळा इंद्रपद ह्या कथेतनं बोध घ्या. मगाच्या मेन पॉवर दत्त महाराजांच्या हातात आहे. क्षणात हुत्याचं नव्हत्याचं होतं करायचं सामर्थ्य सुद्धा दत्त महाराजांचं. इंद्राचं किती वेळा तरी इंद्रपद हिरावून घेतलं होतं. वर्षभर इंद्र एका जंबासूर दैत्याने इंद्रपद हिरावून घेतलं होतं. वर्षभर इंद्र युद्ध करत होता, युद्धात विजय प्राप्त होईना. त्यावेळी मात्र देवांचं गुरु बृहस्पती माहित असतील ऐकून, त्यांनी सल्ला दिला इंद्राला की तुला जर तात्काळ युद्धात विजय पाहिजे असेल तर तू दत्त महाराजांना शरण जा. लगेच इंद्र दत्त महाराजांच्याकडे आला. का तर आधीशिवाय त्याला चैन पडत नव्हती सगळ्या देवाने. दत्त महाराजांनी विचारलं काय प्रयोजन, आम्ही वर्षभर रानमाळ हिंडायला लागलोय म्हणले आणि आमच्यावर कृपा करा, त्या जंबासूर दैत्यापासून इंद्रपद आम्हाला द्या. दत्त महाराजांच्या कृपेनं त्याला दत्त महात्म्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, बघा तुम्ही कथा वाचा. 3 तासात युद्धात विजय प्राप्त करून दिलेला आहे.
हे सामर्थ्य मात्र दत्त महाराजांचं. त्यानंतर नवनाथ सगळ्यांना माहित आहेत, नाथांचं गुरु दत्त महाराज. त्यानंतर जनार्दन स्वामी दौलताबादचं देवण होतं, त्यांचं शिष्य संत शिरोमणी आपलं असणार एकनाथ महाराज, ती सुद्धा दत्त महाराजांना शरण गेली ती. रामदास महाराज गेलेला आहे ती, तुकाराम महाराज गेलेले आहे ती, त्यांनी सुद्धा म्हटलंय तिनं शिरस आहात दया माझा दंडवत. मोठमोठे राजे, मोठमोठे साधू संत, मोठमोठं देव शरण गेलं. तिथं आपण कुठलाही विकल्प न ठेवता दत्त महाराजांची भक्ती फक्त करायला हरकत, संकटात निघायसाठी. सगळ्यात श्रेष्ठ आपलं सगळंच देवायचे, पण दत्त महाराजांच्याकडे आपण कल्याण होतंय ही भूमिका मात्र ठेवा. आता दत्त महाराजांची भक्तीतलं मगाशी यादी सांगितली मोठी, तुम्ही म्हणशीला की सगळे हाय लेवलचे झाले, आमच्यासारखा कुठं आहे का? तर गुरुचरित्र भगवंतांनी जसं 10 अवतार घेतलं त्यावेळी तसं दत्त महाराजांनी सुद्धा अवतार घेतला. आणि त्यांचा पहिला अवतार श्रीपाद वल्लभ. श्रीपाद वल्लभांचा जन्म पिठापूरला झाला, तपश्चर्या कुरवपूरला होती. कुरवपूर ही बेट आहे, कोण गेलंय काय यातलं? नाही काय? कुरवपूर बेट आहे आणि त्या बेट वस्तीवर बेटावर लोकवस्ती होती आणि त्यात एक परीट होता, म्हातारा परीट होता. परीट म्हणजे आपल्यासारखाच माणूस आला, गावाचं धुणं घ्यायचं, नदीला धुवायचं न वाढलं की द्यायचं. फक्त त्या परीटाने एक नेम केलता. तो नेम काय की धुणं वाढल्याला घेऊन जाताना तो वाटत म्हणजे मठ लागायचा महाराजांचा. श्रीपाद वल्लभ म्हणजेच दत्तमाऊलीचा. धुणं ठेवणार, आत जाणार, दर्शन घेणार, फक्त एका नियमानं उद्धार होतोय. मग आपला उद्धार का होणार नाही याचा विचार करा. झाडू घेणार, मंदिर झाडणार, अंगण झाडणार आणि धुणं वाटणार, ही नित्यक्रम चालू झाला. असे कितीतरी वर्ष झालं परीट धुणं धुत होता. परटाला देव कधी बोललं नाही ते, आणि तोही कधी काय मागितलं नव्हतं. आणि एक दिवस परीट धुणं धुवायला गेल्यानंतर पलीकडच्या तीरावर 9वा अध्याय गुरुचरित्रातला अवश्य बघा. नदीला 2 तीर असतील का नाही? अलीकडचा तीर आणि पलीकडचा तीर. पलीकडच्या तीरावर राजाची स्वारी आलती जलक्रीडा करायला, म्हणजे आंघोळीला. सोन्याचा हत्ती, घोडं, लवाजमा, त्याच्या असंख्य राण्या आलत्या, स्नान करायला लागल्या होत्या. आणि ही परीट म्हातारा आपल्या धुण्यात घरकं अलीकडं होतं. त्या सैनिकांचं लक्ष गेलं या पार्टावर आणि ती सैनिक आलं पळत नदीतनं आणि त्यांनी सांगितलं की उठ म्हणले, ही समोर राण्या आमच्या राजा राणे स्नान करणार आहे ते, आणि इथं कुठं धुणं धुतोय. त्यावेळी मात्र त्या पार्टाचं लक्ष त्या वैभवाकडे गेलं. बघतोय तर सोन्याचं रथ, हत्ती, घोडं, राजा. आणि त्याच्या मनात विकल्प आला की ह्याच्या कुठल्या देवाची भक्ती केली असेल, ह्याचा गुरु कुठला असेल की ह्याला एवढं ऐश्वर्य लाभलं. आपल्या आवश्यक गेलं तर आपण गावाचे धुणी धुतोय, ही विकल्प आला मनातल्या मनात. आणि त्यानं धुणं घेतलं. नेहमीप्रमाणे श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाला गेला. दर्शन घेतलं, झाडूला हात लावल्या श्रीपाद वल्लभ म्हणजेच दत्तमाऊलीने विचारलं, अरे परटा, रजक शब्द आहे गुरुचरित्रात, अरे परटा म्हणले आता तुला मी राजा बनवू का? म्हातारा परीट लागला हालायला. का तर नदी कुठं? मनात आलेला विचार जर दत्त महाराजांनी बोलून दाखवल्यानंतर तो परीट एकदम हलायला लागला. मात्र परीट धीट होता. आता राजा बनू का म्हटल्यानंतर त्या परटानं विचारलं, सांगितलं की महाराज म्हणले मी आता म्हातारा झालोय आणि ह्या वयात राज्य उपयोग काय भोगणार? तर त्यावेळी साध्या परटाला भगवंतांनी काय सांगितलं विचार करा. दत्त महाराज कडक असा ग्रह आहे का नाही आपला? तर दत्त महाराज खाणार पिणाऱ्याला कडक आहे ती, बाकीच्यांना कडक नाही. या 9व्या अध्याय 10 वेळा वाचा म्हणजे तुम्हाला खरं ज्ञान 9व्या अध्यायात येईल. त्यावेळी साध्या परटाला सांगितलं श्रीपाद वल्लभाने, ठीक आहे म्हणले, मी तुला पुढच्या जन्मात काय सांगितलं, मी तुला पुढच्या जन्मात मुस्लिम कुटुंबातला राजा बनवतो म्हणून सांगितलं. मुस्लिम कुटुंबातला राजा बनवतो. परीट हुशार होता म्हातारा. म्हणला महाराज या जन्मात कुणी काय दिल्याला देणार आणि तुम्ही पुढच्या जन्मात सांगताय, मला कळणार कसं? त्यावेळी साध्या परटाला समजून सांगितलं श्रीपाद वल्लभ म्हणजेच दत्तमाऊलीने, अरे म्हणले तू आता वयस्कर झालायस, कालांतराने तुझा मृत्यू होणार आहे आणि तुझा मृत्यू झाल्यानंतर मी तुला मुस्लिम कुटुंबातल्या राजाच्या पोटी जन्माला घालणार आहे. का तर हे ऐश्वर्य भोगायसाठी. आणि मी स्वतःचा अवतार भगवंताने साध्या परटाला सांगितला, मी स्वतः श्रीपाद वल्लभानंतर मूर्ती नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेणार आहे आणि पुढच्या जन्मात तुझी माझी भेट होणार आहे, तू चिंता करू नको. जी देव साध्या परटाला आपला अवतार सांगते ती देव कडक असतील का सांगा बरं? म्हणून आपण भक्ती करताना दत्त महाराज कडक ही भ्रम काढा. आणि दैवयोगानं तो परीट मेल्यानंतर कालांतरानं महाराजांनी त्याला बिदरच्या राजाच्या पोटी त्या काळी जन्माला घातलेला आहे. त्यावेळी बघा मुस्लिम राजवट होती. बिदर ऐकून माहिती असेल, कर्नाटकात आहे. आणि त्या राजाच्या पोटी जन्माला घातल्यामुळं तो अटीमुठी राजपुत्र झाला. आणि महाराजांनी इकडं श्रीपाद वल्लभानंतर नरसिंह सरस्वती म्हणून कारंजा, वाशिम जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात कारंजा म्हणून गाव आहे. गेलंय का कोणी यात? कारंजाला बी नाही, ठीक आहे. कारंजाला जन्म झाला ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.
आता नियमाप्रमाणे कसं होतंय की तर आरती असते, महाराजांचं नामस्मरण होतं, आरती होती. आरतीला जर बाधित शक्तींचा संचार झाला तर कुणीही भिवू नका. का तर महाराजच संचार करत असते, ते हँडल करत असते ते, त्यामुळे कुणी हलू नका. आणि नामस्मरण मात्र माऊली किती ताकद असते ही ह्याच ठिकाणी बघा. तुम्ही जेवढं नामस्मरण करशीला तेवढं वाईट शक्ती त्या कानाला हात लावतात आणि बाहेर पळायला लागते. त्या एवढे नामस्मरणाचा मार शक्तीला बसतो. म्हणून या कलियुगात जर आपल्याला कल्याण करून घ्यायचं असेल तर एकमेव नामस्मरण आहे. 18 पुराणाचं सार नामस्मरणच आहे. आणि ह्या नामस्मरणातले दिगंबरा किंवा गुरुदेव दत्त ह्या नामस्मरणातली ताकद आज तुम्ही इथं आजमावू शकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माऊली पुढे तोंड करून बसा, तुम्ही पुढे तोंड करून बसा. करायचा हा प्रश्न तुमचा. का तर ब्रह्ममुहूर्त जेवढा असेल तेवढ्यावर जेवढं लवकर करशीला तेवढं तुम्हाला फळ जास्तीत जास्त मिळतं. त्यामुळे आपल्याने गुरुवारी सकाळी तेवढं उठून सगळ्यांनी लवकरात लवकर आवरून आज दत्त महाराज आपल्या घरी लक्ष्मीपूजन कसं करतोय आनंदात, तसंच आपण गुरुवारी दत्त महाराजांची सेवा करा. आणि ही सेवा केली की ही जी वाईट शक्ती असते त्या अदृश्य शक्त्या, अनकलिनी शक्ती ही मात्र घर सोडून बाजूला जाते. का तर दत्त महाराज आले की त्यांचं काय ठिकाणा राहत नाही. आणि ती शक्ती बाहेर गेली की मग मात्र बाहेरनं प्रभाव टाकते. का तर कितीतरी वर्ष राहिलेला कुळ असलं त्याला जर बाजूला टाकलं तर ती दंगा करतं का नाही. तसं ही शक्ती आपल्याला त्रास द्यायला बघते. त्या त्रासात वाचून आपल्या घरात लवकरात लवकर फरक पडावा अशी अपेक्षा आहे का. तर त्यांनी मात्र आणि हे वैयक्तिक आता ज्याला पाळणूक होणार नाही आणि स्वतःपुरतं करीन असं कुणाकुणाला वाटतंय जरा हात वर करा. मांसाहारी पाळायला जमल का स्वतःपुरता तरी का ते बी विचार करणार आहे. ठीक आहे, स्वतःपुरतं करणाऱ्याने हात खाली घ्या. तुम्ही स्वतःपुरतं करा. या अभिषेकच्या फंदात काय पडू नका. अभिषेक तुमच्यासाठी नाही, वैयक्तिक करणाऱ्याने आणि अभिषेक करणाऱ्यांना बी दोघांना बी हे मार्ग सिंपल आहे. रोज आपल्या घरात सुख समाधान शांती यावी म्हणून तुमच्या कुटुंबात गुरुवार नंतर अभिषेक झाल्यानंतर ती शक्ती बाजूला जावी आणि आपल्याला शारीरिक व्याधीतनं मोकळं व्हावं म्हणून आपण काय करायचं. वैयक्तिक शारीरिक व्याधी आहे का नाही ही थांबायसाठी साधं सोपं औषधाला पैसे घालवायची गरज नाही. फक्त एक ताट घ्या, ताटात अगरबत्ती स्टँड ठेवा आणि 2 अगरबत्त्या लावा. आणि 2 अगरबत्त्या लावल्यापासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा पहिला मंत्र. हा जर नाही आला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त तो नाही आला तर नुसतं दत्त 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 2 अगरबत्त्या लावल्यापासून संपेपर्यंत नामस्मरण झालं पाहिजे. नामस्मरण करताना वैयक्तिक आपण देव आपल्या समोर आहे ती आणि देवाच्या समोर आपण आहे ही भूमिका ठेवा. तुमच्या घरात मूर्ती नसू द्या, वैयक्तिक करणाऱ्यांनी फोटो नसू द्या चालेल, पण देव माझं समोर आहे मी देवाच्या समोर आहे ही भाव ठेवून नामस्मरण करा. आता ही 2 उदबत्त्याचं नामस्मरण झाल्यानंतर मात्र जी भस्म तयार होतंय त्या भस्मात फार मोठी शक्ती येते आणि त्या शक्तीचा वापर आपण शारीरिक व्याधीसाठी करू शकता. जशी डॉक्टरांची गोळी महत्वाची आहे तसं ह्या भस्माचा उपयोग आपण स्वतःपुरतं करा. पाणी बी घेऊन या. तर ह्या भस्माचा उपयोग कसा करायचा की पेल्यात पाणी घ्या, एवढंच भस्म मिसळा. जर कमी वाटलं तर ओल्या बोटानं अनेकदा घ्या. एवढंच घेतलं तर काय केमिकल जास्त मोठं येत नसतंय. ही भस्म पाण्यात मिसळा आणि देवाला विनंती करा. एक नामस्मरण केलं तर ते गाणगापूरला वाडीला महाराज असतील तिथं पोचतंय. त्यामुळे तुमची विनंती देवाला 100% पोचत्या. फक्त भस्म तीर्थ असं घ्या आणि विनंती करा की देवा माझी शारीरिक व्याधी मोठ्यात मोठ्या प्रमाणात किंवा पूर्ण कमी यासाठी तुमच्या आशीर्वादाची शक्ती प्राप्त होऊ द्या. ही विनंती करा आणि ती तीर्थ प्या. सकाळी नामस्मरण करून जर तुम्ही तीर्थ प्याला संध्याकाळपर्यंत तुम्हाला कुठलीही गोळी खायची शारीरिक व्याधी होणार नाही. आज संध्याकाळी नामस्मरण जर करून तुम्ही तीर्थ प्याला तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्रास होणार नाही. सकाळ संध्याकाळ नामस्मरण मात्र करा. नामस्मरणाला काळ वेळेचं बंधन नाही. नाहीतर स्वयंपाक पाणी बाजूला ठेवून नामस्मरणाला बसशीला आणि माणसं आमच्याकडे ओरडत येतील. असं काय करू नका. स्वयंपाक पाणी झाल्यानंतर करा किंवा अगोदर करा. ही तुम्ही तुमच्या सवडीनुसार करू शकता. आणि अभिषेक मात्र आठवड्यात एक दिवस. आणि तुमच्या घरी ज्यांनी अभिषेक करणार आहेत त्यांच्या घरी जर लवकर फरक पाहिजे असेल तर तुमच्या कुटुंबात जेवढं नामस्मरण जास्त घडल तेवढं ती शक्ती बाजूला जाईल. आणि जेवढी शक्ती बाजूला जाईल तेवढं तुमच्या घरात सुख समाधान शांती प्राप्त होईल. वलय निर्माण होत असतं. जसं अगरबत्तीचा धूर आहे तसं नामस्मरणाचं सुद्धा वलय निर्माण होतं आणि ही वलय त्या शक्तीला बाजूला घालवायचं कार्य करतं. त्यामुळं अभिषेक श्रद्धा भक्तिभावानं करा. नामस्मरण तुमच्याच घरी करा आणि ह्या शक्तीत आपण वाचू शकतो. ही
की जर गुरुवारी अभिषेक आणि दररोज नामस्मरण जर केलं तर ह्या शक्त्या मनानं बाजूला जाते, त्या काढायची गरज नाही. आता जर समजा ह्या शक्त्या एवढा अभिषेक करून जर त्रासच होत असेल, असं संचारबाधित असेल, तर मात्र इथं येणारा परिवार आम्ही समजतोय. तुम्हाला इथं भेदभाव दिसला का कुठला? इथं सर्व परिवार म्हणून आपण समजलं जातंय. तर ह्या परिवारात जर एखाद्याची शक्ती काढायची म्हटलं तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 महिने हा मार्ग करावाच लागेल. आणि हा मार्ग झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की बाबा ही शक्ती आपल्याला मोकळं व्हायचं आहे, तर मात्र इथं शक्ती महाराजांच्या कृपेनं काढली जाते, संपवली जाते. संपवायचे म्हणलं तर आपण इथं कर्तव्य काय तर केलं पाहिजे का नाही? आज तुमची काढली की तुम्ही म्हणणार माझे का नाही, ही कुठं घडू नये म्हणून आज आपण इथं अपेक्षा काय ठेवले त्या ही बघा. एवढं 10-10 लाख रुपये आपण दवाखान्यात घालतो, वाईट शक्तीसाठी अनेक ठिकाणी आपण दुनियाभर देवदिवसाला पैसे घालतासा, कुठलाही उपयोग होत नाही. पण इथं निम्मा 50% फरक झाल्यानंतर लक्षात घ्या, शक्ती कधी आम्ही काढतो लगेच काढ म्हटलं तर नाही. 3 महिने भक्ती मार्ग होऊन जर तुमच्या कुटुंबात 50% फरक पडला, ही जर तुम्ही व्यवस्थित जर झाला तर मात्र शक्ती काढायची असेल तर काढली जाते. त्यावेळी मात्र आम्ही अपेक्षा काय ठेवले त्या आणि कुणासाठी ठेवले त्या ह्याचा विचार मात्र करा. का तर ही आडवळणी गाव आहे, इथं असंख्य भक्त येते ती, ह्यांचं एक अन्नदान तुम्ही घालणं काय चुकीचं आहे का? शक्ती काढणाऱ्याला मागणं, हे अन्नदान घातलं तर पुण्य कुणाच्या नावावर जमा होणार? त्यांच्या नावावर. यात आमचा हस्त नाही. राहिला विषय आज महाराजांचा, त्यांचा 1 दिवसाचा खर्च केला तर काय बिघडतंय का? आज भारतात फिरा, कुठलं देवस्थान आहे का सांगा बरोबर? तुम्हाला फुलं हातात घेऊन देवापाशी सोडलं जातंय, फ्री मधलं फुलं घेऊन आहे का एखादं देवस्थान? तर एवढं आपण परिवार म्हणून समजतोय. तर त्या परिवारानं आपलं अन्नदान एक महत्वाचं आणि महाराजांची सेवा एक प्रबोधनाचं कार्य असते, त्याच्यासाठी आपल्याला होईल तेवढी मदत करायची. ही का तर महाराजांचं कार्य वाढावं, असंख्य लोकांपर्यंत पोचावं, एवढ्याच आमच्या अपेक्षा आहे. आम्हाला पैसे मिळवून करोडपती व्हायचं असतं तर 12 वर्षात इथं बंगलं बांधून दिसलं असतं, प्रॉपर्टी दुनियाभराची मी घेतली असती. पण मला पैसे नको, माझं परिवार जसं संपलंय तसं अनेकाचं परिवार संपू नये म्हणून साध्या पद्धतीत लोकांनी भक्ती मार्ग करावा आणि लोक कुटुंब सुखी व्हावं ही महाराजांची इच्छा आहे. म्हणून त्यांनी आम्हाला आज या विश्वात नेमणूक केली. हीच आमचं जन्माचं लाखो जन्माचं भाग्य म्हणतो. ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं कुठलंही ऐश्वर नको. लक्षात आलं का? अभिषेक कशासाठी? राहिला विषय आता अभिषेक चालू झालं की सुतक येतं, बरोबर आहे का? सुतकाचा नामस्मरण बी बंद करता, बरोबर आहे का? तर सुतकाचा आणि देवाचा कुठलाही संबंध नाही. आई मिली तर मुलगा उपाशी राहत नाही आणि मुलगा वारला तर आई उपाशी राहत नाही. आपण जेवायचं तसं जेवतो, खायचं तसं खातो. देव तेवढं 13 दिवस पाळून नामस्मरण बंद. मग सुतक नेमकं देवाला का आपल्याला याचा विचार करून बघा. म्हणून ही सुतकाचा संबंध घेऊ नका. भावकीतलं सुतक असेल तर जावा, त्यांचं कार्य काय असेल ते करा, राहावा, स्वयंपाक पाणी काय असेल ते बघा. पण घरातला अभिषेक आणि नामस्मरण मात्र बंद करू नका. राहिला विषय आपल्या घरातला अभिषेक. जर समजा आपल्या घरातला एखादा व्यक्ती वारला, मृत्यू अटळ आहे, तर 4थ्या दिवशी जर गुरुवार आला तर मात्र बेलधडक अभिषेक करा. का तर ह्याला नाव कोणी ठेवली तर त्याला समर्पक उत्तर आहे आपल्याकडे. माळकरी संप्रदायातला एखादा व्यक्ती वारला तर त्याला भजन करत नेतात का नाही? कारण नाव ठेवतोय का? का तर रामकृष्ण आणि मंत्रात जो असतोय त्याच भजनात जर त्याला नेला तर भगवंतानं गती द्यावी, ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. तर आपल्या घरातला व्यक्ती वारल्यानंतर दत्त महाराज 4थ्या दिवशी आपल्या घरी येणार आहे ती गुरुवारी, आणि ते आल्यानंतर त्याला सगळ्यांनी डोकं टेकून विनंती करायची की देवा आमच्या घरचा गेलेल्या व्यक्तीला तुमच्या आशीर्वादानं उच्च कोटीतली गती प्राप्त करून द्या. त्यावेळी प्रपंचातलं काय मागू नका. एरवी तुमचं काय असेल ते प्रपंचातलं मागा, पण हे अभिषेकाने थोडक्यात म्हणजे अभिषेक बंद करू नका आणि नामस्मरण बंद करू नका, एवढंच लक्षात घ्या. आता अभिषेक चालू झालं की आपण 3 वर्षातलं 2 वर्षातलं 1 वर्षातलं कोंबडं बोकड देतो का नाही देवाला? असतं का नाही तुमचं? काय आहे मसुबा कुठलं कुठलं देव बिरोबाला हे देणार काय आता? हे जेव मार्ग करल हत्या ही सगळ्यात मोठं पातक आहे. लक्षात घ्या, तुमच्यात आत्मा आहे का नाही? तसंच त्या बोकडात कोंबडा सुद्धा आत्मा असतोय. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत आत्मा आहे, म्हणून ते चिलट उडतंय, डोळ्याला दिसत सुद्धा नाही. त्याच्यात बी तेवढ्याच पावरचा आत्मा आहे ना, आपल्यात बी तेवढीच पावर आहे. फक्त आपण बुद्धिमत्ता चालवतोय. तर ज्या बोकडाला किंवा कोंबड्याला द्यायचं असेल, तुमची प्रथा असेल तर असू देते, त्याच प्रथेत फक्त काय करा, जेवणात बदल करा. मांसाहाराच्या जागेला शाकाहारी पंचपक्वान करा आणि त्या देवाला
विनंती करा की देवा आम्ही दत्त महाराजांचा मार्ग करतोय की शाकाहारी जेवण मानून घे म्हणून डोकं टिकवून फक्त तिथनं या. आणि पुन्हा आल्यानंतर जर कुणी अंगात येऊन जर सांगितलं की तुला काय दिलं नाहीस म्हणून मी त्रास देतोय तर त्या देवाला इथं रिंगणात महाराजांच्या पुढे घ्यायची व्यवस्था करू. पण त्यांच्या नावावर तुम्ही कापाकापी करू नका. लक्षात आलं का? म्हणजे देवाच्या नावावर आपण करतो काय बघा. आज त्यातनं एखादा घरचं माणूस असतं एखादं ठाम की दिलंच पाहिजे त्याशिवाय तुझं सरळ होणार नाही. तर त्याला एक उपाय, भूक लागल्याशिवाय आपण माऊली जेवत नसतोय. त्या देवाला भूक कधी लागली आपल्याला कळत नसतंय. जी देवाला द्यायचं असेल कोंबडं बोकड ती फक्त गाडीवर घ्या. पाहुणं पै दोस्त मंडळी कुणाला घेऊ नका. गॅस बीस सामान घेऊ नका. गाडीवर न्या ते देवाच्या दारात बांधा आणि देवाला सांगा तुला द्यायचं होतं ते पुढं बांधलंय पाहिजे तेव्हा खा. म्हणलंय काय कोणी यातलं? करून राहिल्याला दुसऱ्या दिवशीची जोडणी म्हणून घेऊन गेलायचा गेलाय का नाही? तर आता इथनं पुढं अशा कापाकापी करू नका माऊली. विचार करून बघा थोडासा. आपण जरा बुद्धीचा प्राणी म्हणून आपण मनुष्य म्हणून घेतोय. ज्यावेळी बोकड कोंबड कापता त्यावेळी ती ओरडतं का नाही हो? आवाज येतो का? त्याला हिंदी मराठी शिकवलेलं नसतंय. ज्यावेळी ती ओरडतं त्यावेळी तुम्हाला आशीर्वाद देत असेल का त्याच्या भाषेत? त्याची मुलं बाळ सुखी समाधानी होऊ दे, ह्याच्यात ऐश्वर्य लाभू दे, काय म्हणत असेल? आपल्या मुलाला 2 मुसकाड्या लावल्या, कुऱ्हाडी घेऊन जाता, तलवारी घेऊन जाता, ही तर एखाद्याचा हत्या करताय. 10 वेळा विचार करा पुण्य लाभल का? त्यांचं जी शाप असते ती मरताना जी शाप देतं ती शाप मात्र भगवंताला सुद्धा खरा करावा लागतो. त्याचा सुद्धा शाप आपण काय काय ह्या जन्मात भोगतो. म्हणून आजपासून तरी निदान कापाकापीच्या नादाला लागू नका आणि ती हत्या करू नका कुठल्याही प्राण्याची. एवढीच महत्वाची सूचना. आता बऱ्याचशा लोकांना नवस बोलायची सवय असते का? नवस बोललं की फेडायची व्यवस्था आपली नसते का? तर अडचणीत असले की बोलायचं पुन्हा छातीवर ठोकायचं मी निघलो का नाही बाहेर. तर त्यावेळी देव मात्र तुमची अर्थ हाक जाते. त्यामुळे अडचणीतनं काढते ती. आणि अडचणीतनं काढल्यावर जर तुम्ही नवस विसरला तर मात्र देवांच्या कोपानं काय होतं की शारीरिक जखमा होत्या. त्या तज्ञ त्वचारोग तज्ञाकडे जरी गेला तुम्ही मोठमोठ्या तरी त्याचं निदान लागत नाही. काय काय मुला मुलींच्या लग्नात व्यक्ती घेणं अनेक कामात अडचणी सुद्धा देव आपल्याला आणू शकते ती. म्हणून नवस बोलायचं असेल तर एक वय घाला. त्या वयीत नवस काय तुमचं काम काय होतं ती झाल्यानंतर टिक मार्क करून फेडा. पण असल्या आंधळी नवसं बोलू नका. आता राहिला विषय आमचा की हे माणूस एवढा बडबडतो ह्याचं मागचं कारण काय? आता एक राहिला विषय आपल्याला भक्ती मार्ग घरी का करायचा ही एक विषय महत्वाचा आहे. तर आज उदाहरण आम्ही देत असतोय की आपल्या स्वयंपाकघरातला तुमच्या सगळ्यांच्या बल्ब गेला काय होणार? अंधार पडलाय म्हणून तुमची परिस्थिती आहे 50 मर्क्युरी बल्ब नाशिकला लावलं, 50 औदंपूरला लावलं, वाडीला लावलं, पंढरपुरात लावलं, मोराळला लावलं, 50 बल्ब मर्क्युरी. घरात उजेड पडणार आहे का माऊली? का बल्ब कुठे लावावं लागणार? ही तर मान्य आहे का? त्रिकाळ बाधेत सत्य आहे. तर आज आपण काय करायला लागलोय? चुकायला लागलोय कुठं? लक्ष देऊन बघा. आज आपल्या घरात शक्तीच आहे मान घालायला लागल्या आणि आपण बल्ब कुठं लावायला लागलोय? देव देवरशे मांत्रिक तांत्रिक सगळीकडे. आता शेव बल्ब कुठं लावलाय? हा कुठल्या गावात आहे हे बल्ब? आपलं येणं ही मोराळातला शेवटचा बल्ब म्हणा. आता हे बल्ब लावायला कुठं सुद्धा जाऊ नका. मोराळात सुद्धा हेलपाट घालू नका माऊली. एक वेळ आलाय तुम्हाला सगळी माहिती आम्ही दिलेली आहे आमच्या परीनं. कुठलंही संकुचित वृत्तीनं आम्ही ठेवलं नाही. हीच देव तुमच्या घरीच बोलवा. जोपर्यंत तुमच्या घरात देव येत नाही तोपर्यंत ही वाईट शक्ती जाईल का बाजूला? मग असं मांत्रिक तांत्रिकाच्यात जाऊन किंवा इथं वाऱ्या करून सुद्धा काही उपयोग होत नसतो. त्यामुळे तुमच्या घरात नामस्मरण भक्ती मार्ग केल्याशिवाय त्या वाईट शक्तीत आपण निघू शकत नाही. ही मात्र डोक्यात पूर्ण घ्या. जसं बल लावणं महत्वाचं आहे तसं देव आपल्या घरी येणं आणि भक्ती मार्ग आपल्या घरी होणं ही गरजेचं आहे. त्यानंतर मात्र घरातलं नामस्मरण करून तुम्ही कुठल्याही देवाला जावा, कुठल्याही मंदिराला जावा, आमचा विरोध नाही. पण घरचा मार्ग करून मात्र तुम्ही जावा एवढीच नम्र विनंती. आता विषय असा आहे की आता आपण एवढं महाराज देणार आहे, ती कृपा घेणार आहेत का नाही आपण महाराजांच्या? तर ह्यातनं ऋणातनं मोकळं व्हायला आज एक सेवेची संधी तुम्हाला फार मोठी भाग्य तुमचं आहे की लवकर तुम्हाला प्राप्त झाल्या. आणि ही सेवा म्हणजे ऋणातनं मोकळं व्हायसाठी आज महाराजांचं आपण उपकार जर फेडायचं म्हटलं तर आपल्या इथे येणाऱ्या माणसाला वर्षभर टाटकळत राहावं लागतंय आणि ती तुम्हाला संधी महिन्याच्या आत प्राप्त होत्या. म्हणजे थोडक्यात कसं उदाहरण सांगतो, एखादा मालक बोनस देत असतोय. वर्षभर राहणाऱ्या माणसाला दिवाळीलाच बोनस मिळतो आणि दिवाळीच्या आधी एखादा कामगार काम करायला आला
तरी त्याला सुद्धा मालक बोनस दिवाळीत देतो. म्हणजे त्याचं भाग्य आहे. तसं आज तुमचं सुद्धा सगळं माऊली भाग्य आहे. का तर या ऋणातनं मोकळं व्हायसाठी आज महाराजांची एवढी कृपा आपल्यावर होत असते. प्रचिती आल्यानंतर आपण या महाराजांच्या सानिध्यात येऊन दत्त जयंती सोहळा केला पाहिजे का नाही आपण महाराजांचा, आपलं महाराज म्हणून. तर तो सोहळा किंवा तो उत्सव मधून आपण दत्त जयंती हा उत्सव मात्र आपण त्यावेळी तनानं मनानं धनानं 1 महिन्यानंतर आलाय. नशीब चांगलं आहे तुमचं. का तर दत्त जयंतीला जो महाराजांचा आशीर्वाद मिळणार तुम्हाला तो मात्र अनमोल असतो. का तर तो आशीर्वाद एक घेतला तर वर्षभर तुम्ही पुन्हा नाही आला तर इथं आम्ही विचारत नाही. पण दत्त जयंतीला तुम्ही आला तर भगवंताच्या कृपेनं जे तुमच्या काय मनोकामना असतील ती पूर्ण करणं, महाराजांचा आशीर्वाद घेणं ही सगळ्यात महत्वाची दत्त जयंतीला आपल्यावर कृपा घडते. त्यामुळे दत्त जयंती कुणीही चुकवू नका ही नम्र विनंती. जमल का दत्त जयंतीला? का तर फार मोठं कार्य तुम्हाला बघल. भगवंत आमच्यात 12 वाजता आगमन होतं भगवंताचं त्या दिवशी, 5ला होत नाही, 12ला आगमन होतंय. 4-5 पर्यंत भगवंत थांबते ती. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट दर्शन आणि डायरेक्ट आशीर्वाद असं ठिकाण तुम्हाला भेटत नाही. आज एवढ्या जवळनं मिळतंय का? तर इथनं एवढ्या जवळनं तुम्हाला महाराजांचं दर्शन होतंय. आणि आपलं परिवार म्हणून आपण दत्त जयंती मात्र महाराजांची साजरी करा. ज्याची परिस्थिती असेल तिथं 8-10 हजार माणसांचं अन्नदान असते. त्यामुळे आपण अन्नदानाला मदत करायचं असेल तर करू शकता. एखाद्याकडे पैसे नसेल तर इथं सेवाभावानं जरी मदत केली तरी सुद्धा चालतंय. पैसेच पाहिजेत ह्याच्यासाठी तुम्हाला या म्हणत नाही. आणि थोडक्यात उदाहरण म्हणतोय की आपण मोबाईल लाख रुपयाचा घेतला तर माऊली चार्जिंग करावा लागतो का नाही? चार्जिंग जर त्या मोबाईलचं संपलं तर त्या मोबाईलला किंमत आहे का काय लाखाच्या मोबाईलला? तसं हे वर्षातनं महाराजांचा आशीर्वाद हे आपल्या जीवनात महत्वाचा आहे. आणि जर तो आशीर्वाद आपण नाही घेतला तर मात्र महाराजांची कृपा होणार नाही. त्यासाठी मोराला दत्त जयंती मात्र चुकवू नका एवढीच आपल्या चरणी नम्र विनंती. का तर आम्हाला काय वाटतं आम्ही कशासाठी दत्त जयंती सक्ती करतो? का तर आम्ही तुम्हाला परिवार म्हणतो. आणि ह्या परिवारात एकाच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न असेल तर आपल्या परिवाराची अपेक्षा असते का नाही त्या कुटुंबाला? जर ती परिवार नाही आलं तर काय उपयोग आहे का? त्याला पुन्हा जागा दिसला का तुम्ही? घरात बाहेर होऊ म्हणणार रस्त्यावरनं. तसं जर या परिवारात आम्ही महाराज म्हणून तुम्हाला बी मानतोय परिवारातला आपण, जर तुम्ही नाही आला तर मात्र पुन्हा इथं कुठलाही लाभ होणार नाही. परिवारातलं सदस्य म्हणून आम्ही तुम्हाला पोटतिडकीनं सांगतो की तुमच्या आशीर्वादासाठी या आणि आपलं परिवार म्हणून ही दत्त जयंती पार पाडा एवढीच नंबर. आता राहिला विषय मंदिराचा. ही जे आता घर बघितलं तुम्ही, ही घर हीच मंदिर आणि मंदिर हीच घर बनलंय. तर हीच महाराजांचं मंदिर रस्त्याच्या पलीकडे फार मोठी जागा आहे. ही महाराजांच्या कृपेनं मंदिर बांधायचं. आणि ह्यासाठी आपण चांगलं झाल्यानंतर लक्षात घ्या, आपल्या घरात सुख समाधान शांती आल्यानंतर, आपली शारीरिक व्याधी थांबल्यानंतर आपल्या महाराजांच्या मंदिराला म्हणून मदत करायला हरकत आहे का? म्हणजे आपण मदत करायला हरकत नाही. कधी आपण तुम्ही मदत करा. का तर इथलं आम्ही क्षेत्र काय ठेवलंय की इथं मांसाहार मद्यपान करणाऱ्या करोड रुपये देणाऱ्या लोकांचा आपण पैसे घ्यायचं का? तर त्यांचा हार घालून सत्कार आपण करू शकत नाही. म्हणून आपल्या भक्तातनं जरी वीट एखादी जरी दिली तुम्ही आणि जर तुम्ही म्हणला की याचा सत्कार कर, त्याचं पाय धुवून पाणी सुद्धा प्यायची आमची तयारी आहे. म्हणजे एवढे आमचे आत्मीयता आहे किंवा आम्ही अहंकारी नाही, फक्त तत्वाशी निगडीत आहे. आपल्याला अन्नदान पाहिजे ते आपल्या भक्तातच पाहिजे. आज एखाद्या माणसाला म्हणलं की बाबा हे अन्नदान चालव, 10 वर्षाचं अन्नदान घेणारे काय काय माणसं आहेत ती, पण ती खाणापिणारी माणसं. त्यामुळे ते सात्विकचं अन्नदान होत नाही. म्हणून आपण अशा लोकांचं अन्नदान सुद्धा घेत नाही. ह्याचा जरा विचार करून आपलं मंदिर आहे. राहिला विषय आपल्या भक्तांच्या माध्यमातून, तर महाराजांच्या वरती आम्ही सोपवलंय की इथं अनेक चमत्काराचे कार्य घडणार आहे ती. आणि चमत्काराचं कार्य घडलं की इथं 1 मिनिट सुद्धा मंदिराला सुरुवातीला लागत नाही. का तर महाराजांना आम्ही बोललो होतो का? तर महाराज म्हणले ही आंधळी लोक आहेत म्हणले ह्या कलियुगात, आणि ह्यांचं डोळं उघडायसाठी काय मागितलंय लक्षात घ्या. महाराजांनी आज्ञा दिली की इथं येणाऱ्या भक्तांना तू मंदिराची सूचना दे. त्यावेळी सांगितलं की ते येणारे भक्त आधीच गांजलेला असते ती, आणि ह्यांना पैसे मागावे ही माझी इच्छा नाही. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की ठीक आहे, पुढची आज्ञा देतो. आणि आम्ही विनंती केली की या आंधळ्या लोकांचा भक्ती मार्ग डोळं उघडायसाठी तुमच्या ह्याच्यावर नागराजानं छाया धरावी. म्हणजे गुरुवारी नाग येऊन तुमच्या पादुकेपाशी येऊ दे किंवा कुठेही येऊ दे, आणि हे नाग आला जर गुरुवारी तर जगाला कळेल का नाही देव आहे का नाही? आता तर कळलंच, पण देव आहेत का ही चमत्काराशिवाय नमस्कार नसतो ही घडावं. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की चमत्कारानं गर्दी होती आणि देवत्वाच्या प्रचितीनं भाव निर्माण होऊन भक्ती वाढते. त्यामुळे ते आम्ही चमत्काराच्या माध्यमात पडलो नाही. आणि ज्यावेळी आम्हाला 12 वर्ष आता पूर्ण होतील त्यानंतर मात्र आम्ही महाराजांना म्हणणार की इथं
तुमच्या कृपा आशीर्वादाचा चमत्कार घडू द्या. जर भक्तांची जोडणी नाही झाली तर फार मोठं दिव्य भव्य मंदिर बांधायचं आहे. त्यावेळी दर गुरुवारी इथे नाग आलेला ऐकायला मिळेल आणि त्यावेळी दुनियादारीतले लोक येतील. त्यावेळी आपल्याला मंदिराला वेळ लागणार नाही. तर इथं एवढं महाराजांचं कार्य आहे. आता होईल का नाही, नाग येईल का, अवघड आहे का काय? भक्तांनी विनंती केली तर शक्ती दुराचारी 2 मिनिटात येत्या आणि महाराजांनी बोलवल्यावर नाग यायचा अवघड आहे का, याचा जरा विचार करून बघा. हे सुद्धा कार्य घडायचं आहे. पण आपल्याला आज चांगलं भाग्य आहे की एवढं ऐकायला महाराजांचं सानिध्य लाभलंय. पुन्हा हे सानिध्य सुद्धा लाभणार नाही. एवढा वेळ बसून देतील का? दर्शन आम्हाला सुद्धा ढकल दिली, व्हा बाहेर मानणार. हितवर परिस्थिती निर्माण होणार आहे. हाय तोपर्यंतच भगवंताची सेवा करा, सुखी समाधानी व्हा. तुम्ही म्हणशीला की ह्या माणसाला काय मिळतंय, तर जसं अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ म्हणलं महाराज आणि मेलेलं प्रेत जिवंत केलं, तसं आज महाराजांचा आमचा संवाद होतो या कलियुगात. संवाद म्हणजे कसा की संध्याकाळी महाराज सावध होत असते. ती संध्याकाळी 7 ते 5 ते 7 नामस्मरण असतं आणि त्यावेळी जर महाराज आनंदी असतील तर त्यांच्या मुखातनं 2-2 शब्द येत असते. ती आणि ती शब्द ऐकायला येणं ही ते त्रिकाल असल्यामुळे पुतण्याला जमतं आणि ते 2-2 शब्द आलेल्या कानात ती म्हणजे समोर ऐकायला येते, ती सांगतो आणि ती लिहायला आम्ही असतो आणि लिहिल्यानंतर वाक्य रचना काय झाल्या ती आम्हाला कळते. तोपर्यंत आम्हाला सुद्धा त्याचा संदर्भ कळत नाही आणि त्याला आज्ञा म्हणतो आपण. आज्ञा म्हणजे वचन. ह्या कलियुगात अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ म्हणलं आणि मेल्यानं प्रेत जिवंत केलंय, तीच महाराजांच्या मुखात आलेला शब्द आहे. ती लक्ष देऊन ऐका. काय सांगितलंय बघा आपल्या भक्तासाठी. ह्याला आम्ही संवाद म्हणतो. महाराजांचा संवाद आमच्याशी. ह्या जगात पहिलं स्थान आहे की ह्या कलियुगात देवाचा आमचा संवाद होतो. ह्याच्यापेक्षा आम्हाला भाग्य कुठलंही मोठं नाही ना ऐश्वर्य दुनियातलं नको आहे आम्हाला. तर हे काय सांगितलंय बघा महाराजांनी. अडचणीतून, संकटातून, खडतर त्रासातून, पावला पावलातून दुर्लक्ष न करता भक्ती व नामस्मरण जो करेल त्याच्यावर ह्या युगात माझी पूर्ण कृपा राहील. दुर्लक्ष न करता जर भक्ती मार्ग केला तर भगवंताची 100% कृपा राहील म्हणून वचन दिलेलं आहे. राहिला विषय आता बरेचशाच आज्ञा ज्या वाचून वेळ काय घेत नाही तुमचा. ह्या युगात भक्ती का करायची ही मात्र लक्षात घ्या. ह्या युगामध्ये जो भक्त गुरु शरण व गुरुचरणाशी स्मरण याच्याशी गाठ जो भक्त मनामध्ये बांधतो अशा भक्तास गुरु कृपा, गुरु प्राप्ती व गुरुचे मार्गदर्शन निश्चय मिळणे शक्य आहे. ज्या भक्तांची निश्चयता डळमळीत आहे असा भक्त गुरुचरणास पोचणे कठीण आहे. ज्या भक्तामध्ये गुरु निश्चयी किंतु आहे अशा भक्तास या युगामध्ये गुरु कृपा होणे शक्य अशक्य आहे. जर किंतु परंतु मनात असेल तर भगवंताची कृपा होऊ शकत नाही. या युगामध्ये गुरुचरणास आपले सर्वस्व वाहणाऱ्या भक्तास त्याच्या जीवनाचे पूर्णता मार्गदर्शन गुरु करतात व असंख्य अशा संकटाचा नाश करतात व देवत्वाच्या प्रकाशात त्याला लीन करतात. त्या दिव्य प्रकाशामध्ये कोणतेही भव दुःखाचे कारण राहत नाही. एवढं महाराजांनी तुम्हाला आश्वासन दिलंय. करायचा मार्ग न करायचा हा प्रश्न तुमचा आहे. भक्ती करायचा असेल तर तत्व पाहिजे. ते मांसाहार मद्यपान चालू आहे तोपर्यंत आपल्यात पावित्र्य नाही. जोपर्यंत आपण मांसाहार मद्यपान सोडून भक्ती करत नाही तोपर्यंत मात्र देवापाशी पोचत नाही. ही जर 2 गोष्टी सोडल्या तर भगवंताचं मोबाईल हाय आपल्यात. उदाहरण बघा, 10 नंबर आहे ती 1 नंबर चुकीचा लागला तर लागतो का मोबाईल. तसं जर आपण या नको त्या चुका जर करत असलो, रोज खात असलो तर भगवंताची कृपा होत नाही. हे मात्र लक्षात घ्या. जर देव पाहिजे असेल, आता बघितलं एवढं सामर्थ्य भगवंताने ठेवलंय का आपलं हित कल्याण करून घ्यायचं नाही हा प्रश्न तुमचा आहे. आता विषय असा आहे की भगवंताने जे आम्हाला कार्य दिलंय की तू जगाचं कल्याण करायसाठी ही मार्ग म्हणजे सुलभ मार्ग दाखव. तीच मार्ग आज तुम्हाला सुद्धा सेवेची संधी दिल्या. हीच कार्यक्रम आता जी मोराळत झालाय हा कार्यक्रम तुमच्या गावात सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आज गावाचं कल्याण करावं, माझ्या बरोबर माझी 4 माणसं चांगली व्हावी ही जर खरोखर एखाद्याची मनोकामना असेल आणि दृढ निश्चय असेल तर बिन पैशाचा योग कार्यक्रम आहे आमचा. बाहेर 25,000, 20,000, 25,000 फी मागते ते तसं आमचं कुठलंही नाही. आम्ही खर्चानं तिथे येत असतो. फक्त तुमच्या गावात ही पॉम्पलेट असतंय, यामध्ये संपूर्ण माहिती लिहिलेली असते. फक्त तुमच्या गावातलं मंदिर बघा आणि त्या गावात फक्त घरोघरी जाऊन ही पॉम्पलेट देऊन बाबा 1 नंबरचा मार्ग आहे. शारीरिक व्याधी तुझी थांबल, मानसिक त्रासातनं कसं निघायचं, अडचणीतनं कसं निघायचं हे तर 2 तासाचं प्रबोधन आहे. इथं ये आणि सुख समाधान शांतीचा मार्ग तुझ्या कुटुंबाला घेऊन येऊन स्वतः बघ, अनुभव घे. हे मात्र कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता. आणि जर हा कार्यक्रम जर तुम्ही घेतला भगवंताचा तर डायरेक्ट भगवंताची कृपा तुमच्यावर होत असते.
का तर आम्ही आता बोलतोय म्हणल्यावर लगेच देऊ देते ती. जर तुम्ही एक कार्यक्रम घेतला तर मात्र तुमच्यावर परिपूर्ण भगवंताचं लक्ष राहतं. त्यावेळी जर तुमच्या गावात कार्यक्रम घेतला, तुमच्या घरी जर अभिषेक चालू असतील तर मात्र या महाराजांच्या पादुका तुमच्या घरी विनामूल्य, आम्ही पैशासाठी मार्ग करत नाही. प्रबोधनाचं कार्य आहे ती इथनं तुमच्या घरात येऊन तिथं गावात येऊन करतो. तुम्ही चहा पाणी नाही दिलं तरी सुद्धा आम्हाला चालतंय. का तर जगापर्यंत असंख्य दुःखी लोकांपर्यंत हा मार्ग पोहोचावा, अनेक लोकांच्या कुटुंबात सुख समाधान शांती मिळावी, एवढाच आपला उद्देश आहे. पैसे कमवणं हा उद्देश नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा कुणाला घ्यायचा असेल कार्यक्रम तर तुम्ही घेऊ शकताय. आता मगाशी एक राहिला विषय, आज आपल्यात अभिषेक चालू झाला की माता भगिनींना अडचण येते त्या, तर मात्र अभिषेक बंद करू नका त्या पिरियड मध्ये. फक्त ज्या माता भगिनीला अडचण येईल त्यांनी तेवढं बाजूला थांबवा आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी अभिषेक केला तरी चालतोय. वैयक्तिक जी तुम्ही नामस्मरण करणार आहे माऊली, तर तुम्हाला अडचण आल्यानंतर मात्र तुम्ही नामस्मरण करा, अगरबत्ती लावू नका, नामस्मरण करा, भस्म पाण्यात टाकून पिऊ नका. जर काय तुम्हाला शारीरिक त्रास असेल तर देवाला हात जोडा, विनंती करा, माझी शारीरिक व्याधी आपल्या आशीर्वादानं थांबू द्या. बिन तुम्ही तीर्थ घेता सुद्धा भगवंत व्याधी थांबवतील. तीर्थाचा भस्माचा दुरुपयोग तुम्ही करू नका. तुम्ही केलेल्या नामस्मरणाचं भस्म दुसऱ्याला देऊ नका. जर ते खाणारा पिणारा असेल तर त्याचा त्रास तुम्हाला भोगावं लागतील. स्वतःचं सामर्थ्य स्वतःच निर्माण करा. जर कुणाला घरातल्याला त्रास असेल, तुमची व्याधी थांबल्यानंतर त्याला सांगायचं बस लाईनीला, तुझी सुद्धा थांबल. असं करत परिवार तुम्ही एकत्रित आणू शकता आणि अभिषेक सुद्धा स्टेजमध्ये घालू शकता. झालंय. आता आजचं अन्नदान या ठिकाणी पवित्र स्थान आहे. तिथं येणाऱ्या भक्तांना अन्नदान महत्वाचं असतंय आणि हे अन्नदान आजचं आज शुभांगी राजेंद्र पाटील करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या कोणत्याही मोबाईल क्रमांकावरती संपर्क करावा किंवा व्हॉट्सअपवरती हाय टाईप करून पाठवावे. धन्यवाद.